ज्यांच्या स्नेहार्द निमंत्रणामुळे आपणा सगळ्यांचा दर्शन योग आज मला मिळाला आणि भारतीय पातळीवर ज्यांचं चार्टर अकाउंटंट म्हणून विशेष असलेल्या प्रांतात नाव आहे ते आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय वझेजी, ज्यांनी आम्हाला संस्कार भारतीमध्ये घडवलं आणि आमच्यासारख्या अनेकांना जे संस्कारित करत करत आपलं प्रचारकी आयुष्य जगतायत ते आदरणीय योगेंद्रजी, माझ्या समोर बसलेली अनेक वडीलधारी मंडळी, बंधन आणि भगिनी, मी जाणतो की या व्याख्यानमालेमध्ये अनेक मान्यवरांनी हजेरी लावलेली आहे. या व्याख्यानमालेविषयी मी तसं ऐकूनही होतो, परंतु या व्याख्यानमालेला यायचं नक्की झाल्यानंतर मी जी माहिती घेतली त्यात असं लक्षात आलं की फार मोठ्या माणसांच्या मालिकेमध्ये मला आज बोलवलं आहे. माझ्या मर्यादा मी जाणतो, परंतु महाराष्ट्र सेवा संघाचा श्रोतृवर्ग इतका सोशिक आहे याची मला कल्पना असल्या कारणामुळं आपण सगळ्यांच्या समोर मी बोलण्याचं धाडस करणार आहे. योगायोगानं वझेजींनी फार चांगला विषय वर्तमान स्थितीच्या अनुषंगानं मला दिलाय. हे विवेकानंदांच्या जयंतीचं 150वे वर्ष आहे आणि साऱ्या देशभर विवेकानंदांच्या संदर्भातले अनेकविध कार्यक्रम चालू आहेत. खूपसे कार्यक्रम आपल्यापर्यंत येऊन पोहोचू शकत नाहीत, कारण त्या कार्यक्रमाची मर्यादा ही विशिष्ट ठिकाणी एकत्रित असलेल्या विषयापुरती आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये देशभरातल्या सगळ्या व्हाईस चान्सलर्सचं एकत्रीकरण विवेकानंद आणि आजच्या युगातलं शिक्षण या अनुषंगानं दिल्लीला व्हावयाचं आहे. आणि विवेकानंद हा विषय अनेक ठिकाणी वर्तमान परिस्थितीमध्ये चर्चेला जातो असाही आहे. आपल्याकडे साधारण पद्धत अशी असते की आपण माणसांना चौकटीत बांधण्याचा प्रयत्न करतो आणि माणसांच्या प्रतिभेचा तितका सूक्ष्म न विचार करता त्याच्या असलेल्या प्रमुख पदाभोवती माणसाला बांधतो. जसं स्वामी विवेकानंद हे नाव उच्चारलं तर खूप वेळा विशेषतः तरुण वर्गातल्या मंडळींना एक संन्यासी ग्रहस्थ, शिकागोचं ते भाषण, त्यानिमित्तानं ख्यातनाम पावलेलं त्यांचं व्यक्तिमत्व म्हटलं तर ते जगाला विवेकानंद ज्ञात झाले तो कालखंड केवळ 9 वर्षाचा आहे. कारण त्यांना स्वतःच्या वयाच्या 30व्या वर्षी विवेकानंद हे नाव मिळालेलं आहे आणि 39व्या वर्षी त्यांचं महानिर्वाण आहे. ते या कालखंडामध्ये जगाला जी काही माहिती झाली त्यावेळी त्याच्या अनुषंगाने एक संन्यस्त असलेला भारताच्या वतीनं हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी गेलेले अशी एक विवेकानंदांच्या संदर्भामध्ये माहिती असते. हे बरोबर आहे की असं प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या बाबतीमध्ये ज्याला आपण फोकसिंग एरिया त्याचं म्हणतो अशा अर्थानं ती माहिती प्रत्येकाला असते. पण विवेकानंदांचं जीवन हे अनेक मंडळींना प्रेरक आहे, अनेकांच्या जीवनाला प्रोत्साहन देणार आहे. आपला क्षणभर विश्वास बसणार नाही अशा प्रकारचं विवेकानंदांच्या जीवनातलं फार मोठं काम आहे. त्याचे मी थोडे संदर्भ अशासाठी सांगणार आहे की खूप वेळा मनात एक प्रश्न असा असतो की 150 वर्षापूर्वी जन्माला आलेले एक सत्पुरुष, एक संत, ही व्याख्यानमालाही राष्ट्रसंत या नावानेच आहे, यांचा आजच्या काळात काही आहे का संदर्भ? आम्ही ऐकले पाहिजे असं काही आहे का? सगळं जग एका वेगळ्या विषयाभोवती असताना विवेकानंदांना ऐकावं अशी वर्तमानातली काही स्थिती आहे का? आम्ही जाणून घेण्याची काही आवश्यकता आहे. आणि विश्वाच्या पाठीवर विवेकानंदांच्या संदर्भात काही विचार, काही चिंतन, काही मांडणी, काही भूमिका वैश्विक पातळीवर कुठे घेतल्या गेल्याची नोंद आहे का?
नाहीतर जुन्या सगळ्या मंडळींचा आग्रहपूर्वक काहीतरी विषयाची मांडणी करायची, एवढ्यापुरतं विवेकानंदांच्या विचाराची मांडणी नाही. म्हणजे रशियाचे त्यावेळेचे असलेले अध्यक्ष गोर्बाचेव हे ज्यावेळी रशिया ही जगातली एक सत्ता होती, दुसरी सत्ता खंडित होण्यापूर्वीचा रशिया, म्हणजे 25 वर्षापूर्वीचा रशिया, त्यावेळी त्यांचे आर्थिक सल्लागार असलेल्या सद्ग्रहस्थांनी मॉस्कोमध्ये विवेकानंद सोसायटी स्थापन केली. त्याच कालखंडामध्ये पी परमेश्वरन हे जे विवेकानंद केंद्राचे विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यांनी मार्क्स आणि विवेकानंद असं पुस्तक लिहिलं आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्याचा मराठीत अनुवादही झालाय. तरुण भारतचे माजी ज्येष्ठ पत्रकार चंप भिशीकर यांनी या पुस्तकाचा मराठीत अनुवादही केलाय. पण मला आश्चर्य त्यावेळेचं असलेलं ते जे उद्घाटनपर कार्यक्रम झाला मॉस्कोमध्ये, त्याचं फार आश्चर्य वाटलं. मॉस्कोमध्ये प्रावदा नावाचा एक अंक निघतो. प्रावदा हा रशियन शब्द आहे, त्याचा अर्थ सत्य असा आहे. आणि त्या अंकामध्ये याची जी माहिती आली ती आपण सगळ्यांना मुद्दामून सांगावी अशी आहे. मार्क्सने माणसाचा केलेल्या विचाराच्या पलीकडं मानवी जीवनाचा इतका सूक्ष्म विचार गेल्या काही शतकामध्ये झालेला आम्हाला जाणवत नाही. हे ते म्हणतात. असा विचार करणारं विवेकानंद हे एक व्यक्तिमत्व होत. त्यांचा सगळा अभ्यास केल्यानंतर आम्हाला असं वाटायला लागलं की या विचाराची असलेली मांडणी वैश्विक पातळीवर कम्युनिझम असलेल्या ठिकाणी सुद्धा होणं आवश्यक आहे. म्हणून आज रोजी आम्ही मॉस्कोत विवेकानंद सोसायटीची स्थापना करत आहोत. विवेकानंदांनी ज्यांना प्रभावित केलं अशी अनेक वैश्विक पातळीवरची मंडळी आहेत, फार मोठी माणसं आहेत. दोज हु इन्फ्लुएन्स विवेकानंद असं इंग्रजीतलं एक पुस्तक आहे. त्याच्यात 19 मंडळींनी त्यांच्यावर लेख लिहिले, विवेकानंदांवर लेख लिहिले. ही सारी 19 मंडळी ही वैश्विक पातळीवरची आहेत. त्यांना कोणी ओळखत नाही असं नाव नाही, त्यातलं एकही नाव नाही. त्यातली भारतातली 6-7 नावं आहे, 12 नावं परदेशातली आहेत. बिल गेट्स, आता जे काही तरुण मंडळी असतात त्यांना संगणकाच्या परिभाषेत सांगावं लागतं. बिल गेट्सला जेव्हा 2 वर्षापूर्वी असं घोषित करण्यात आलं की बिल गेट्स हा ऍज अन इंडिव्हिज्युअल जगातला सगळ्यात श्रीमंत मनुष्य आहे, ते बिल गेट्सने प्रतिक्रिया अशी दिली होती की मला श्रीमंत म्हणून ओळखलं याच्यात मला विशेष आनंद नाही. माझ्या श्रीमंतीतून जमा झालेला पैसा हा कसा खर्च करावा या संदर्भात मला ज्यांचं मार्गदर्शन माझ्या अभ्यासातून मिळत राहतं आणि त्यामुळे आरोग्य आणि त्यातल्या त्यात शिक्षण या 2 विषयावर बिल गेट्स फाउंडेशन जे खर्च करतं ते माझे मार्गदर्शक स्वामीजी आहेत असं गेट्सने म्हटलं. हा टुडेज रिलेव्हन्स आहे. म्हणजे आणखी 4 असे संदर्भ तर मी अनेक मंडळींचे सांगू शकतो. म्हणजे आपलं पूर्ण आयुष्य हे सार्वजनिक जीवनाकरता घालवावं असा आत्महत्येचा निर्णय पक्का केल्यानंतर रेल्वे स्टेशनवर गाडी येईपर्यंत पुस्तक, जे काही रेल्वे स्टेशनवर पुस्तकालय असतं तिथलं पुस्तक, मनात आत्महत्येचा विचार करून गेलेले तरुण पुस्तक वाचतात. गाडी येते तोपर्यंत आपला निर्णय बदलतो आणि सार्वजनिक कामाला सुरुवात करतात. ते आजचे अण्णा हजारे आहेत. ते पुस्तक विवेकानंदांचं आहे आणि विवेकानंदांचं एक पुस्तक रेल्वे स्टेशनवरच्या 1.5 तासाच्या वाचनानंतर आपल्या आयुष्याला इतकं परिमाणित करू शकतं की माणसाच्या जीवनाला त्याचं जीवन संपवण्याचा मनात घेतलेला निर्णय थांबवला जातो त्यांच्याच कडून. आणि ते असं म्हणतात की माझं आता उर्वरित सगळं आयुष्य नाही तरी मी संपवायचं ठरवलं होतं, आता सार्वजनिक जीवनाकरता देईल. संदर्भ अनेक देता येतील, पण या व्यक्तिमत्वाचा अभ्यास या मंडळींनी म्हटलं म्हणून नव्हे, तो तर एक विषय आहेच. असे कोटेशन्स दिले की त्याला असं एक लक्षात येतं, परिमाण असतं. आणि भारतीय मन असं आहे की त्याला स्वित्झर्लंडला गेल्यानंतर आम्ही काश्मीर सारखं सौंदर्य पाहतोय असं वाक्य बोलून बरं वाटत नाही, पण इथे तो असला काश्मीरमध्ये की हे स्वित्झर्लंड सारखं आहे असं बोललं की जरा बरं वाटतं. म्हणजे आमचे तेंडुलकर कितीही मोठे झाले तर आम्हाला तुलना करताना असं वाटतं की तेंडुलकर हे ब्रॅडमन सारखे खेळतात. उलट बोलण्याचं आपला असलेला संकुचित भाग
कोटेशन्स म्हणून देताना मी ते आता 4 नावं सांगितली त्यावरून लक्षात यायला लागतो. भारतातली 10 नावं सांगता आली असती. टागोर आहेत, गांधी आहेत, आणखी नावं सांगितली असती की सुभाषचंद्र बोस आहेत, ज्यांच्या व्यक्तिमत्वावर विवेकानंदांचा नुसताच प्रभाव नाही तर त्यांचं जीवन विवेकानंदांनी घडवलेलं आहे असं ती माणसं म्हणतात. म्हणजे त्याच्यात इंटरप्रिटेशनचा काही विषय नाही आहे. अशा अनेक मंडळींना ज्यांच्या जीवनाचं दिग्दर्शन मिळालं, त्यांचा विचार आणि त्यांची जीवनी या मला दिलेल्या वेळेमध्ये आपल्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मांडताना जीवनक्रम सांगता सांगता त्याला विचाराचे जे जे पदर येतील, जे जे स्पर्श करून जातील आणि विवेकानंदांच्या जीवनाचं आणि विवेकानंदांच्या विचाराचं एकत्रित जे दर्शन घडवता येईल ते माझ्या अल्प बुद्धीने मी घडवण्याचा प्रयत्न करणार आहे. 1980 साली मी कलकत्त्याला एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. त्यावेळी मी विवेकानंदांचा विद्यार्थी दशेपासून अभ्यास करत असल्या कारणामुळं वाचन करत होतो आणि मला योगायोगानं विवेकानंद ज्या महाविद्यालयात विद्यार्थी म्हणून होते त्या महाविद्यालयात जाण्याचा योग आला. आणि ज्या दालनामध्ये एक प्रसंग घडला त्या दालनातही मला जाता आलं. प्राचार्य हेस्टी हे त्या महाविद्यालयामध्ये त्यावेळी प्राचार्य होते. विवेकानंद विद्यार्थी होते, त्यांचं वय त्यावेळी 17 वर्षाचं होतं. 1880 साली झालेला हा प्रसंग मी स्वतः तिथल्या असलेल्या परिसरात तो 100 वर्षांनी अनुभवला. आणि प्राचार्य हेस्टी त्या दिवशी वर्ड्सवर्थची कविता शिकवत होते. कविता शिकवता शिकवता ते सगळ्या विद्यार्थ्यांना उद्देशून असं म्हणाले की हे एक मोठे कवी आहेत आणि हे कवी निसर्गाशी तादात्म्य पावलेले आहेत. त्यामुळे निसर्गाचं वर्णन त्यांच्या मुखातून इतकं अप्रतिम येत आहे की ज्यावेळी मनुष्य स्वतःला विसरतो आणि तादात्म्य पावतो त्यावेळी इतक्या उंचीवर माणसाला जाता येत. नरेंद्र वर्गात बसलेले होते. त्यांनी हात वर करून प्राचार्यांना शंका विचारली की आपण जो शब्द वापरला तो मला नीट कळला नाही, जर अधिक स्पष्ट करून सांगाल तर बरं होईल. तेव्हा प्राचार्यांनी तो शब्द अधिक स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला. पण प्राचार्यांच्या प्रामाणिकपणाबद्दलही फार विशेष मोल होतं. याचं कारण त्यामुळे नरेंद्र नावाच्या व्यक्तिमत्वाचा प्रवास त्याच्यानंतरच्या लगेचच्या कालखंडात हळुवारपणे विवेकानंद या असलेल्या नंतरच्या व्यक्तिमत्वाकडे सुरू झाला. प्राचार्य असं म्हणाले की मी तुला शब्द समजावून सांगू शकतो पण मी ते शब्दानं समजावून सांगेल. ते तादात्म्य पावणं कसं असतं तर मी एवढं सांगू शकतो की स्वतःला विसरावं लागतं, तल्लीन व्हावं लागतं, त्यात मिसळावं लागतं, ते समजून घ्यावं लागतं, त्याच्या पलीकडे काही दिसत नाही इथपर्यंत जावं लागतं वगैरे वगैरे इतकं मी सांगेन. पण तू याचा मला खुलासा विचारशील तर ती माझी ताकद नाही, मी नाही सांगू शकणार याच्या पलीकडे. मी गमतीत नेहमी म्हणतो की आमच्यासारखे प्राध्यापक असते त्याला म्हटलं असतं की हे परीक्षेला येणार नाही याच्यापेक्षा जास्त विचारू नये. पण प्राचार्य हेस्टी असं म्हणाले की तुला हा विषय समजून घ्यायचा असेल तर मी एका व्यक्तीचं नाव सांगतो, त्यांना जाऊन तू भेट. ते तसे समाधी अवस्थेत असतात आणि नक्की भेट. त्याचं कारण तुला सांगतो. तसे ते पुजारी आहेत. दक्षिणेश्वरच्या असलेल्या कालीमातेच्या मंदिरात पूजा करणं एवढंच ते काम करतात. पण समाधी अवस्थेचं यथार्थ वर्णन करण्याची जी ताकद आहे ती त्यांच्यात आहे. म्हणजे विचाराचं सूत्र सांगायचं असेल या प्रसंगात तर एखाद्या निरक्षराकडे साक्षर असलेल्या माणसापेक्षा अधिकतेने देण्यासारखं काही असतं असं वाटणारी माणसं जेव्हा शिल्लक असतात तेव्हा सुसंस्कृतपणाच्या विषयाला धक्का लागण्याची शक्यता नसते. आणि साक्षर माणसं ही साक्षरतेच्या योगायोगाने पुढे जाता जाता नकळत राक्षस होत वागत जातात. तेव्हा समाजात असंस्कृतपणा आल्याशिवाय शिल्लक राहत नाही. हा वर्तमानातला आणि त्या काळातला असलेला जो फरक आहे त्या फरकाच्या अनुषंगानं प्राचार्य त्यांना सहजगत्या म्हणाले की नक्की जा, नक्की जा. हा आग्रह का होता याचंही विश्लेषण केलं पाहिजे. आणि ते माझं विश्लेषण नाही, ते नंतर विवेकानंदांनी ग्रंथित केलंय त्यांच्या बोलण्यातून. ते असं म्हणतात की मला त्यांनी सांगितल्यानंतरही रामकृष्णांची भेट घ्यावीशी वाटलीच नाही. कारण माझ्या मनात सारखा एक प्रश्न होता ज्याची कोणी उत्तर देऊ शकत नव्हतं. मी अनेकांना तो प्रश्न विचारला होता आणि त्या कालखंडामध्ये जे त्यांना वाटलं होतं त्या वाटण्याचं सूत्र असं होतं की मला हे उत्तर देऊ शकतील माझ्या प्रश्नाचं असं मला वाटत नाही.
त्याचं कारण एक पुजारी आणि माझ्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर देऊ न शकलेली जी माणसं आहेत ती तर फार मोठी दिग्गज आहेत. आणि त्या कालखंडातली सारी दिग्गज मंडळी यांना विवेकानंद नेहमी एक प्रश्न विचारत होते. विवेकानंदांची प्रतिभा हा एक स्वतंत्र बोलण्याचा विषय आणि तो खरोखरच अस्तित्वात होता. त्याचे अनेक पुरावेही वाचायला मिळतात. त्या तपशिलात मी शिरत नाही, बोलण्याच्या ओघात एखाद दुसरा प्रसंग सांगेन. परंतु विवेकानंदांची जी प्रतिभा होती ही लहानपणापासून होती. कारण विवेकानंद नावाच्या व्यक्तिमत्वाची जर पूर्वपीठिका बघायची असेल तर डॉक्टर भीमराव कुलकर्णींनी सिद्धकर्म योगी या पुस्तकामध्ये विवेकानंदांच्या असलेल्या साऱ्या परिवाराचा जो उल्लेख केलेला आहे त्या परिवाराच्या उल्लेखाचं एक सूत्र फक्त सांगतो आणि या विषयाकडे पुन्हा येतो की त्यांचे आजोबा ज्यांनी गृहस्थ धर्मामध्ये असताना संन्यस्त धर्म स्वीकारला आणि 12 वर्षानंतर योगायोगानं काशीच्या स्थानी आपल्या पत्नीची म्हणजे यांच्या आजीची त्यांची भेट झाली आणि कमंडलूतला असलेला तीर्थ आपल्या पत्नीच्या हातावर ठेवून महानिर्वाण करण्यापूर्वी ते एवढेच फक्त म्हणाले की या घराण्यामध्ये कुठला तरी मोठा योगी असलेला संन्यस्त पुरुष जन्माला यावा एवढीच परमेश्वरापाशी प्रार्थना आहे. आणि त्या प्रार्थनेचं असलेलं रूप भुवनेश्वरी देवींच्या तपश्चर्येमुळे, भुवनेश्वरी देवींच्या भावुकतेमुळे, भुवनेश्वरी देवींच्या भक्तीमुळे, भुवनेश्वरी देवींच्या भाबडेपणामुळे, मी सगळे शब्द जरा जाणीवपूर्वक वापरतोय, परमेश्वरा पलीकडचं आयुष्य नाही असं मानण्यामुळं आणि विश्वनाथ दत्त जे त्यांचे वडील हे पूर्णपणे बुद्धी नावाच्या विषयाशी जोडलेले असल्या कारणामुळं आणि त्या कालखंडातले अत्यंत प्रथितयश असलेले कलकत्ता हायकोर्टाचे वकील यांचे हे पुत्र, अन्य 2 भावंडे तशीच, परंतु असा एक दैदिप्यमान पुत्र प्राप्त व्हावा यासाठी प्रार्थना करून भुवनेश्वरी देवी सातत्याने शंकराची आराधना करत असत. म्हणून आपण सगळ्यांना माहिती आहे की नरेंद्राचं जन्म नाव हे वीरेश्वर होत. शंकर राम विवेक की माता, वेद उपनिषद की तू दाता, असं भारतीय भूमीचं जे वर्णन केलं जातं त्याच्यामध्ये विवेक हे विवेकानंदांशी जोडलेलं नाव आहे. हे भुवनेश्वरी देवी ह्या अत्यंत भावुक आहेत. आणि आपण सगळ्यांना माहिती आहे की शंकराच्या कुठल्याही नावात नंतर ईश्वर असतो. केदारेश्वर, रामेश्वर, कृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, संगमेश्वर, आणखी 50 नावं शंकराच्या मंदिराची घेता येईल अशी शंकराची भक्ती. मी विश्लेषण अशासाठी करतोय की एका टोकाला शरणता आहे जी भक्तीतून मिळालेली आहे, दुसऱ्या टोकाला तर्क आहे जो बुद्धीतून मिळालेला आहे. असे आई वडील आहेत आणि संन्यस्ताचा जन्म व्हावा अशी व्यक्त केलेली, तपश्चर्येच्या अंती व्यक्त केलेली आजोबांची भावना आहे. त्या घराण्यात नरेंद्राचा, वीरेश्वरचा जन्म आहे. आणि हा जन्म घेतल्यानंतर त्याच्या मनामध्ये त्याने अनेक प्रतिभेच्या द्वारे आपल्याला जे प्राप्तव्य मिळालं त्या 16-17 वर्षापर्यंत ती अत्यंत दिग्गज आहे, मुखोद्गत आहे अनेक गोष्टी. वयाच्या 17व्या वर्षी पाश्चिमात्य देशातल्या अनेक तत्वचिंतकांचा ज्याने अभ्यास केलेला आहे, पौर्वात्य तत्वचिंतकांचं चिंतन आहे आणि या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं विज्ञानाचा सुद्धा अभ्यास त्याच्या मनात आहे. आणि एका प्रश्नाचं उत्तर मात्र त्याला सापडत नाही आणि त्यासाठी तो झटतोय की खरोखर ईश्वर नावाची काही शक्ती असते का आणि ती विद्यमान स्थितीत असते का? कोणी पाहिलाय का ईश्वराला? असा पाहणारा कोणी मला अजून सांगत नाही की मी पाहिलाय आणि मी तुला दाखवू शकेल. आणि दाखवू शकणारा मनुष्य सुद्धा ज्याने पाहिलेला आहे असा असावा आणि परमेश्वर नावाच्या प्रचितीचा विषय, अशा शक्तीच्या प्रचितीचा विषय असणारा असावा. याचं कोणीही उत्तर मला देऊ शकत नाही. बुद्धीच्या साह्यानं ज्याचं उत्तर देता येत नाही तिथे मला हे पुजारी माझ्या प्रश्नाचं उत्तर कसे देतील? जरी प्राचार्य हेस्टिंगनी सांगितलं तरी त्यामुळं नरेंद्र स्वतः रामकृष्णांकडे जाण्यासाठी फार उत्सुक नव्हता. 1901 साली आपल्या मृत्यूच्या अगोदर लिहिलेल्या एका आपल्या तेजसिंग पेरुमलला लिहिलेल्या पत्रात विवेकानंद असं म्हणतात की माझ्या आयुष्यातला तो कालखंड मी ज्यामुळे घालवला त्याचा एक संस्कार मला सगळ्यांच्या पुढे मांडण्यासाठी सांगावासा वाटतो. आय कोट विवेकानंद इन हिज सेंटेन्स की ज्या कालखंडामध्ये मी रामकृष्णांना भेटायला उत्सुक नव्हतो त्या कालखंडात मी रामकृष्णांना जाणलंच नव्हतं. एक साधे पुजारी, एक निरक्षर असलेलं व्यक्तिमत्व माझ्या प्रश्नांची उत्तर देतील असं मला वाटलं नव्हतं. याचं स्वतः विवेकानंदांनी केलेलं विश्लेषण फार सुरेख आहे. ते म्हणतात
की बुद्धी नावाच्या विषयाला अहंकार नावाची जोड मिळाल्याशिवाय राहत नाही, म्हणून बुद्धिवंत हे विनयशील होण्याची शक्यता कमी राहते. श्रद्धावान लभते ज्ञानम हा ज्ञानाचा असलेला सिद्धांत त्या कालखंडात मला समजलाच नव्हता. मी त्यांची वाक्य सांगतोय. आणि त्यामुळं माझ्या आयुष्यातून जर रामकृष्ण वजा केले तर माझं आयुष्य हे मोठ्या शून्यासारखे आहे, असा शब्द आहे त्यांचा. असं मला आज वाटायला लागलं. पण तेवढ्या मोठ्या माणसाकडे मी सहजतेने जायला तयार नव्हतो. याचं कारण त्यांची उंचीही मला उमजली नव्हती आणि खोली समजण्याची तर शक्यताच नव्हती. त्यामुळे मी रामकृष्णांना भेटायला गेलो नाही. ज्यांचा विवेकानंदांच्या वाङ्मयाचा सूक्ष्म अभ्यास आहे त्यांना हे माहित आहे की मी सांगितलेला प्रसंग 1880 सालचा आहे आणि त्याच्यानंतर साधारणपणे 8 ते 10 महिन्यांनी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये योगायोगानं रामकृष्णांची भेट झाली. ती ठरवून झालेली नाही. म्हणजे जेव्हा बुद्धी नावाचा विषय एका विशिष्ट पद्धतीनं पुढे जात असतो तेव्हा भावना नावाच्या विषयापासून तो दूर जातो. When head thinks non-supported by heart, the hand will work according to the head and not according to the heart. असं जनरल मानेकशॉंचं एक विधान आहे. आणि याचा अर्थ मला असं वाटतं की इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी डेव्हलप होणं आणि सायकोलॉजिकल प्रॉपर्टी डेव्हलप होणं याच्याशिवाय स्पिरिच्युअल प्रॉपर्टी लक्षात येत नाही. स्पिरिच्युअल प्रॉपर्टी समजण्यासाठी इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी पुरेशी नसते. इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीला समजण्या इतकी ती मोठी असते, पण इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीला ती सुरुवातीला तर्काच्या सहाय्याने समजून घ्यावीशी वाटते. आणि तर्क समजण्यासाठी हो किंवा नाही या प्रश्नांच्या उत्तरानं जर कोणी विचारलं की तुम्ही पाहिलायत का भगवंत, मग मला दाखवा, तर तो असं दाखवता येत नाही. आणि पाहिला आहे हे तो खरं सांगेल की नाही असं क्षणभर त्याच्या उत्तरावर विश्वासही ठेवण्याचा प्रयत्न केला तर जर पाहिला असेल तर जो मला दाखवू शकत नाही, त्याने पाहिला असं मी कसं समजावं, असं साधं लॉजिकली मला विचारावं असं वाटतं. त्याप्रमाणे मला माझ्या या प्रश्नाचं कोणी उत्तर देत नसल्यामुळे माझ्या बुद्धीला पडलेल्या प्रश्नाचं मला उत्तर मिळत नव्हतं. पण त्याच वेळी विवेकानंद आपल्या आईच्या असलेल्या भाऊक भक्तियुक्त वातावरणात ज्यावेळी वाढत होते तर आईचं असलेलं ते शिवमहिम्न स्तोत्रातलं म्हणणं, आईने अनेक प्रसंगामध्ये विवेकानंदांना शांत करण्यासाठी घेतलेल्या भूमिकेत अत्यंत साध्या भाबड्या पद्धतीने गायलेले श्लोक, याचाही विवेकानंदांच्या मनावर एक परिणाम होता. म्हणजे विवेकानंद या असं अजब रसायन होतं की त्यांची ही दोलायमान स्थिती असतानाच्याच कालखंडात वयाच्या 18व्या वर्षी योगायोगाने एका गाण्याच्या कार्यक्रमाला पेटी वाजवणारे गृहस्थ आलेच नाहीत. आणि आयोजकांची कोणत्याही क्षणी कशी धावपळ होऊ शकते, ऐन वेळा कोणी आलं नाही की किंवा कोणाला तरी उभं करावं लागतं, म्हणून कोणीतरी सांगितलं की विवेकानंदांना पेटी चांगली वाजवता येते, त्यांनी यावं. मुंबईतले अत्यंत प्रख्यात असलेले गृहस्थ रानडेजी जे गेल्या वर्षी गेलेत, त्यांनी विवेकानंद आणि संगीत असं 600-700 पानांचं पुस्तक लिहिलंय. विवेकानंदांचा संगीतामध्ये एवढा मोठा अभ्यास होता हे मी विवेकानंदांची 50-50 पुस्तकं वाचल्यानंतर सुद्धा नेमकेपणे लक्षात आलं नव्हतं. पेटी वाजवत असतील याच्या पलीकडे विवेकानंदांचा विषय नव्हता. म्हणून मी पहिले 3 मुद्दे सांगितले. जवळजवळ आपल्या सगळ्यांच्या विषयातल्या वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श करणारी विवेकानंदांची प्रतिभा होती सगळ्या विषयांना. आज सकाळीच मी चेंबूरमध्ये विवेकानंदांचे इकॉनॉमिकल थॉट्स या विषयावर बोलत होतो, तर मला अनेक त्या कॉलेजच्या प्रथमच परिचय करून दिल्यानंतर मंडळींनी प्रश्न विचारला की विवेकानंदांचे काही आर्थिक विचार होते. मी त्यांना सांगितलं की प्रश्न तुम्ही आता मला बोलल्यानंतर विचारलात तर मग मी तुमच्या प्रश्नाचं अधिक उत्तर देतो. इंट्रोडक्शन करतानाच तो म्हणू शकतो की आम्हाला हे पटतच नाहीये की विवेकानंदांचे आर्थिक विचार असू शकतात. आणि मी आर्थिक विचारावरच बोललो आज. आणि त्यांना हे सांगितलं की असं हे व्यक्तिमत्व आहे की जे असं सगळ्या पैलूंना बांधलेलं आहे. पेटी वाजवण्याच्या कार्यक्रमात बसलेले असताना कार्यक्रम संपला. रामकृष्ण परमहंस ते आले होते आणि रामकृष्ण त्यांच्याकडे बघून एवढंच म्हणाले, किती उशीर केलास रे लेका भेटायला. याचं स्वतः मी हे विश्लेषण अशासाठी करतो, माझ्या प्रत्येक विश्लेषणामध्ये मानसिक गुंफण सांगण्याचा प्रयत्न आहे. विवेकानंद म्हणजे नरेंद्र असं म्हणतो की मला समजेच नाही काय बोलतायत. उशीर केला तर मी कधी भेटायचं ठरवलं होतं, लॉजिक.
आणि ते एवढं बोलत नाही तर त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्यास. अरे नारायणासारखा तुझी वाट पाहत होतो, तू स्वतः नारायण आहेस, भेटायलाच तयार नव्हतास. खूप वाट पाहतोय रे, केव्हा तरी येशील का दक्षिणेश्वरी. विवेकानंद या प्रसंगाच्या बद्दल स्वतः असं म्हणतात, मी कुठला नारायण, मी नरेंद्र, मी साधा विद्यार्थी. म्हणजे मी प्रत्येक वेळा जो शब्द प्रयोग करतो त्या, आणि त्यांची ही भूमिका असताना तिथे तर काही चर्चा झाली नाही, पण एकदा ये भेटायला केव्हा तरी, हे सांगितल्यावरही नरेंद्राला फार भेटावं असं वाटलं नाही. याचा संदर्भ देऊन नंतरच्या कालखंडात 1896 साली ज्यावेळी विवेकानंद शिकागोचं व्याख्यान पूर्ण करून लंडनच्या शाळेत आले आणि तिथे असलेल्या शाळेमध्ये त्यांचं भाषण झालं, आणि ते भाषण ऐकल्यानंतर शाळेच्या ज्या मुख्याध्यापिकेंनी राजीनामा पत्र लिहिलं आणि नंतर त्या विवेकानंदांच्या शिष्या झाला, ज्यांना आपण भगिनी निवेदिता म्हणून ओळखतो, त्या भगिनी निवेदितांना नंतर ते इतक्या वर्षानंतर, मी हा पहिला प्रसंग सांगतोय तो 1881चा आहे, आणि आता जो दुसरा प्रसंग सांगतोय 15 वर्षानंतर आहे. 15 वर्षानंतर विवेकानंद या प्रसंगाची आठवण करून निवेदितांना असं म्हणतात, आपल्याला कोणाकडून काय मिळेल याविषयी मन साशंक ठेवायचं नसतं. छोट्या असलेल्या माणसाकडून सुद्धा खूप गोष्टी शिकता येतात. याच्यासाठी आपलं मन मात्र असं तयार असावं लागतं की शिकण्यासारखं समोरच्याकडून खूप काही असतं. मगाशी वजेजींनी ज्या संस्कृतचा उल्लेख केला, इथे अनेक मंडळी जर संस्कृत जाणकार असतील तर इंग्रजीमध्ये टीचिंग लर्निंग शब्द आहेत. मराठीत आपण शिकवणे, शिकणे असं म्हणतो, पण संस्कृताच्या धातूचा उपयोग करून जर म्हणायचं झालं तर शिकवणे हा शब्द प्रयोग, शिकणे हा शब्द त्याच्यात अंतर्भूत आहे, तो स्वतंत्र नाही. शिकवतानाच मी शिकत असतो, आणि शिकत असतो म्हणजे तेवढाच विषय शिकत असतो असं नाही, तर ज्याला शिकवत असतो त्याच्याकडूनही शिकण्यासारखं काहीतरी असतं असं जेव्हा मी मानतो, तेव्हा मला शिक्षक नावाच्या असलेल्या पदापर्यंत जाऊन पोहोचता येतं. असा माझा रामकृष्णांबद्दलचा अनुभव आहे, तो तुला आज मी सांगतोय. हा जर रामकृष्णांबद्दलचा असलेला अनुभव, आणि नंतर नरेंद्र त्यांना भेटायला जातात, आणि त्या भेटीच्या सर्व व्यवस्थेमध्ये नरेंद्र पहिला एक प्रश्न विचारतात की मला एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही म्हणून मी अस्वस्थ आहे. असा एक प्रश्नाच्या उत्तराचा ध्यास असावा लागतो, त्या ध्यासामध्ये स्वतःचा श्वास मिसळलेला असावा लागतो. ध्यासाच्या पलीकडे आपल्याला साधा निश्वासही टाकता येणार नाही, इतकी तळमळ असावी लागते. तेव्हा प्रश्नाला विचारल्यानंतर मिळालेल्या उत्तरातून काही विचार करण्याची गती निर्माण होते. नरेंद्र प्रश्न विचारताय की तुम्ही परमेश्वर बघितला आहे का, आणि अत्यंत शांत चित्तानं. रामकृष्ण अतिशय शांत बोलत असत, बोलण्यात चढ उतार नसे, बोलण्यात आवेश नसे, बोलण्यात ओघवतेपणा नसे, बोलणं साधं असायचं, निर्मळ असायचं, सरळ असायचं, छोटं असायचं, बोलकं असायचं, आणि बोलल्यानंतर असं वाटायचं की काही नाहीच याच्यात, पण नंतर असं वाटायचं की यात खूप काही आहे. असं रामकृष्णांचं बोलणं असं. रामकृष्णांनी साध्या एका वाक्यात उत्तर दे, नरेंद्र तुला जितक्या जवळून मी पाहतोय ना तितक्या जवळून भगवंत पाहिलेला आहे मी. काय म्हणता, तुम्ही मला दाखवाल? ही उत्कंठ आहे त्या वयात, जिज्ञासा आहे, परमेश्वराला बघण्याची ती एक जिज्ञासा आहे. तर ते त्यावेळी सुद्धा असं म्हणाले, मी कोण तुला दाखवणार, तुलाच बघता येईल. मी पाहू शकेल परमेश्वराला? हो पाहू शकशील. प्रश्न उत्कंठेपोटी कसा आहे, म्हणजे हा संवादही गुरु शिष्याचा ऐकण्यासारखा आहे. प्रश्न उत्कंठेपोटी असा आहे, कधी बघता येईल? मिळेल. शांततेत उत्तर आहे, दिवस कधीतरी दिसेल ना परमेश्वर. नाही मला फार उत्कंठ आहे बघ. कशासाठी घाई करतोस? तुम्ही दाखवाल मला परमेश्वर? मी तुला मगाशी सांगितलं की मी काय दाखवणार तुला, तू पाहू शकशील. काय विश्वास आहे बघा. निःश्रेयस असा जो शब्दप्रयोग आहे त्याची प्रचिती आहे. म्हणजे मांडणीमध्ये सूत्र विचार, मी कोण तुला दाखवणार, दाखवण्याची सगळी क्षमता आहे, स्वतःचा अनुभव आहे. कालीमाता प्रसन्न आहे, भगवंताच्या अनेक रूपातून बंधुत्वाचा संदेश देण्याची ताकद आहे. राम आणि कृष्णाचं एकत्रित असलेलं ते रूप आहे. अनेक मंडळींना अध्यात्म नावाच्या विषयाखाली आपल्या जीवनाच्या सहज प्रवासामध्ये आणण्याची ताकद असलेला मनुष्य असं म्हणतो, मी कोण तुला दाखवणार.
ही निःश्रेयसता भगवद्गीतेमध्ये ज्ञान या शब्दामध्ये मोडते. 12 गोष्टी सांगितल्यात. भगवद्गीतेतील ज्ञानाची संकल्पना हा स्वतंत्र बोलण्याचा विषय. अमानवित्व, मी कोणी नाही, मी कोण करणारा, पण तुला दिसेल याची खात्री आहे. किंवा नरेंद्र घरी येतो आणि आईला असं म्हणतो की ते म्हणतात, मी त्यांना म्हणतो की मला परमेश्वर दाखवते, म्हणजे कधीतरी दिसेल, पण ते प्रक्रियाही समजून सांगत नाही. कारण याचं सगळं असं काय केलं की काय होईल. मग मला सांगायला पाहिजे ना की या 2 गोष्टी केल्या की परमेश्वर प्राप्त होईल तुला. पण परमेश्वर प्राप्तीची अशी कोणतीही सूत्र न सांगता तुला दिसेल एवढंच ते म्हणतात आणि मला फक्त भेटायला बोलवतात. एके दिवशी संध्याकाळी नरेंद्र असाच भेटायला जात असताना गप्पा होतात. गुरु शिष्यांची असलेली ही सुरू झालेली जोडी काहीतरी बोलते आणि नरेंद्र असा पायी चालत असताना एका छोट्या असलेल्या ठिकाणी एक सुई पडलेली असते. तो ती उचलतो, पायाला कोणाच्या लागू नये आणि म्हणून ठाकूरांजवळ म्हणजे आपल्या गुरूंजवळ देण्याचा प्रयत्न करतो आणि ठाकूर त्याला बोलवून असं म्हणतात, अरे बरं झालंस तू ती मला दिलीस, पण नरेंद्र तुझ्या एक लक्षात आलं का रे? म्हणले काय? ही सुई गंजलेली आहे. हो दिसते गंजलेली. मग एक ध्यानात ठेव, गंजलेली सुई ही लोहचुंबकाकडे आकर्षित होत नाही. ये पुन्हा भेटायला. हे मग गंजलेली सुई लोहचुंबकाकडे आकर्षित होत नाही, ये पुन्हा भेटायला. काय मग ते नरेंद्राचा गोंधळ झाला आणि स्वतः विवेकानंदाने असं म्हटलंय की मी पुढे जायला लागलो आणि माझ्या लक्षात आलं की माझं आयुष्य लोखंडासारखं आहे, ज्या आयुष्याला अहंकार नावाच्या विषयानं वलयांकित करून गंजण्याच्या प्रोसेसकडे ते पुढे चाललेलं आहे. अशा वेळी भगवंत नावाच्या असलेल्या लोहचुंबकाकडे ती आकर्षित होऊ शकत नाही. असे तर माझ्या गुरुदेवांना सांगायचे नाही ना. हे गुरुदेवांनी नाही सांगितलं. नाही तर आज हल्ली रेफरन्स टू द कॉन्टेक्स्ट, रसग्रहण, नीट समजलं नसेल ते वेगवेगळे संदर्भ, त्याची प्रश्नावली, त्याची मांडणी. फार मोठी माणसं कमी बोलतात, नेमकं बोलतात आणि खोलवरच बोलतात. ज्यांना यातलं जमत नाही ते असं बोलतात. तर नरेंद्र गेला आणि त्याला असं वाटायला लागलं आणि मग तो दुसऱ्या दिवशी आला, मला माझ्या मनात एक विषय आहे. आणि मग बघा, आपण नेहमी लक्षात ठेवा, बुद्धीला अहंकार न येऊ देण्याची कल्पना विनम्रतेच्या विषयामध्ये किती टोकाला गेली नरेंद्राची नंतर, की ते सार्वजनिक जीवनामध्ये ठाकूरांचा उल्लेख करताना म्हणत असत, माझे आयुष्य हे शून्यवत आहे. आणि भेटायला आल्यानंतर असं म्हणायला लागले की तुम्ही मला म्हणत होतात ते थोडं उमजलं, पण जरा गुरुदेव थोडं सांगा. इथे बोलताना जिज्ञासेच्या बरोबर तळमळ आली आहे. जिज्ञासा ही इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे आणि तळमळ ही सायकोलॉजिकल प्रॉपर्टी आहे. मला जरा सांगाल का? एखादा विषय समजून घेताना तेव्हा ते असं म्हणतात, अरे एक लक्षात घे, छोटं वाक्य बोलतात नंतर, पण एखाद्या पर्वतराशीवरून खाली पाणी येत असत, तो फार पर्वतराशी उंच असते, येऊ शकते ते पाणी आणि वर जाऊ शकते ती झुळक. याच्या पलीकडे तिथे कोणाला चढणं कठीणच असतं. आणि तू तर शिकला असशील ती हिरकणीची गोष्ट. आपल्या अपत्याला पाजायचंय या कल्पनेनं दरवाजे बंद झाल्यानंतर ती असाच एक बुरुज स्वतः पादाक्रांत करून गेली, ज्यावरून जाऊ शकत होती ती फक्त हवेची झुळूक आणि खाली येऊ शकत होती ती फक्त पाण्याची सर. पण लेकराला भेटायची असलेली तळमळ जी आईची असते, ती भक्ताच्या हृदयात मातृरूपानं जेव्हा जन्म घेते तेव्हा भगवंत नावाचं अपत्य सापडल्याशिवाय राहत नाही. हे फिलॉसॉफिकली समजून घ्यायचं असेल तर आपण असं लक्षात घ्या की ज्या वेळा परमेश्वर नावाच्या विषयाचं चिंतन आहे, तिथे हेस्टिननी सांगितल्याप्रमाणे ती तादात्म्यता आहे, ते विसरणं आहे, ते स्वतः पलीकडचं काही पाहणं आहे, ते आतमध्ये डोकावणं आहे. म्हणून आपल्याकडच्या ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना बाह्य नावाच्या विषयाचा प्रत्यय असतो आणि अंतरंग नावाच्या प्रत्ययामध्ये स्पिरिच्युअलिटी दडलेली असते. आणि त्याचा अनुभव हा म्हणून स्वतंत्र असतो, तो व्यक्तिनिष्ठ असतो, व्यक्तिगत असतो, वेगळा असतो, तरीही तो समान प्रमाणामध्ये असतो. हे आत्मज्ञान आणि विज्ञान याचा असलेला फरकाचं सूत्र असल्या कारणामुळं
आत्मज्ञानाच्या या प्रत्ययाचा उल्लेख करत विवेकानंद असं म्हणतात की मी मग साधना करत करत गुरुदेव सांगतील त्याप्रमाणे वागायला लागलो. तत्पूर्वी माझ्या मनात शंकेला जागा होती. आता मी निशंकतेने त्यांच्यावर श्रद्धा ठेवून ते जे सांगतायत ते करायला लागलो. हळूहळू माझ्या असं ध्यानात यायला लागलं की जी गोष्ट मी वारंवार विचारून मला समजत नव्हती ती मला नकळत समजायला लागली. ज्ञानाची ही प्रक्रिया आपल्याकडे एक लक्षात घ्या. श्रवणाच्या आणि कथनाच्या माध्यमातून मुखोद्गत केलेली अनेक माणसं होती. गुरुकुळामध्ये लेकराला सोडून दिल्यानंतर संस्कारित झालेली मुलं फार मोठ्या प्रकारे कर्तृत्व संपन्न होत होती. त्यांना मिळालेल्या सगळ्या गोष्टीच्या जोडीला गुरु आपली एखादी गोष्ट सांगताना कोणत्याही गोष्टीची मागणी करत नव्हता. आमच्या भाषेत बोलायचं झालं तर दिल्याशिवाय, कोणी मला काही दिल्याशिवाय मी काही देण्याचाच प्रत्यय येत नाही, यालाच एक्सचेंज व्हॅल्यू म्हणतात ना. अशी एक्सचेंज व्हॅल्यू त्या काळात नव्हती. जे जे म्हणून आहे ते ते सारं तुझ्यासाठी आहे. जे जे म्हणून मला प्राप्त झालंय ते मुळात माझंच नाही, ते मला सुद्धा मिळालेलं आहे. हा माझा भाग्य योग आहे, ते तुला अधिकाधिक देण्यासाठी मी आहे. अशा मानण्याच्या भूमिकेतून सातत्याने करावयाच्या प्रयोगाची जी राबती प्रयोगशाळा असते त्याला शिक्षक असं म्हणतात. हे भारतीय जुनं तत्वज्ञानाचं असलेलं सूत्र रामकृष्णांच्या रूपानं विवेकानंदांना समजावून सांगत असताना, भगवंत मला बघायचाय, तो कधीतरी तुम्ही दाखवाल असं म्हणता आहात, तर मला तो दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही करत नाही, तो करण्याचा प्रयत्न करा असं म्हणणारे नरेंद्र नंतरच्या कालखंडात शंका न घेता जायला लागले, तरी संशय मात्र मनात शिल्लक राहिला. त्या प्रत्येक शब्दाचं फार स्पष्टीकरण करण्याचं असं जाणकार श्रोत्यांच्या पुढे आवश्यकता नाही. संशय असा शिल्लक राहिला म्हणून खरंच हे मला सांगू शकतील का, खरंच इतके निष्पृह आहेत का, खरंच इतकं खरं आहे का. एकच छोटा प्रयोग सांगतो की नाणं ठेवलं एके दिवशी नरेंद्रानं रामकृष्णांच्या उशाखाली, आणि रामकृष्णांना नेमकं कळणार नाही असं दुसऱ्या दिवशी पुन्हा आल्यानंतर उशीच्या खाली ठेवलेलं ते नाणं पुन्हा बघितलं. आणि नरेंद्र उल्लेख असा करतात की त्या नाण्याची जागा तर बदलली नव्हतीच, पण नाण्याची बाजूही बदलली नव्हती. नाणं जसं ठेवलं होतं तसंच होतं, म्हणजे गुरुदेवांनी ते पाहिलंच नव्हतं. आता नंतरच 1899 सालचं एक वाक्य सांगतो, कसं त्या विवेकानंदांच्या जीवनाला मी असं एकत्रितरित्या बांधण्याचा प्रयत्न करतोय. विवेकानंद असं म्हणतात की माझ्या गुरुदेवांनी मला त्या काळी शिकवलं होतं, त्यामुळे मी 3 असलेल्या कच्या कचाकट सापडलो नाही. विवेकानंद स्वतः असं म्हणतात, आणि म्हणताना असं म्हणतात, कामिनी, कांचन आणि कीर्ती. यातला मधला जो शब्द आहे कांचन, हा कांचन शब्दाबरोबर एक जोडलेला आहे या अर्थ या शब्दाशी. परीक्षा पाहत होते आणि माझा विद्यार्थी माझी परीक्षा पाहतो आहे की नाही हे त्यांना समजलं की नाही हे मला मात्र माहित नाही, पण त्यांना समजलं असलं तरी सुद्धा त्यांनी त्याविषयी कधी राग व्यक्त केला नाही, कारण मला परमेश्वर दाखवावा हा त्यांच्या मनातला ध्यास यथावकाश प्रत्ययाला येईपर्यंत ते शांत होते. शिक्षक कसा असावा लागतो त्याचं फार सुरेख वर्णन एके ठिकाणी केलं आहे की शिक्षक हा कुंभारासारखा लागतो, ज्याला मातीच्या गोळ्यातून पणतीही करायची असते आणि मातीच्या गोळ्यातून रांजणही करायचं असतं. अशीच असतात ना आपली विभिन्न व्यक्तिमत्व. आणि त्या मातीच्या गोळ्याला आकार देताना कुंभार जेव्हा देतो, मोठ्या शहरात हे दुर्मिळ पाहायला मिळतं, तर तो आपल्या उजव्या हाताने त्या मधल्या भागावर मातीचा ओला गोळा ठेवतो. तो ठेवत असतानाच ते चाक फिरवतो. चाक फिरल्यामुळं त्या मातीच्या गोळ्याला आपल्या हाताने आकार देत जातो आणि हवेमुळे तो मातीचा गोळा हळूहळू हळूहळू कोरडा होत जातो आणि वस्तू तयार होते. वीरा करंदीकरांनी विश्वमानव विवेकानंद नावाचे 3 खंड लिहिलेले आहेत. आपल्या ग्रंथालयात 100% ते असतील. ते 3 खंड मुळात वाचण्यासारखे आहेत. त्यातल्या द्वितीय खंडात मी सांगितलेलं वर्णन करंदीकरांच्या शब्दामध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. ते असं म्हणाले की त्या लेखात म्हणताना, ते पुस्तकात असं म्हणतात की या मातीच्या आकाराला कल्पनेप्रमाणे आकार देत असताना हळूच आपला डावा हात त्याला आकार देण्याच्या कल्पनेप्रमाणे ठेवावा लागतो. म्हणजे त्या मातीच्या गोळ्याला आकार देताना पणती करायची असेल, आणखी काय करायचं असेल तर असा आकार द्यावा लागतो.
तो आकार देताना तो हवेने वाळवावाही लागतो. आणि जर तो थोडाफार बिघडला तर उजव्या हातामध्ये, हल्ली वॉशिंग मशीनच्या जमान्यामध्ये हा शब्द, उजव्या हातामध्ये त्या कुंभाराच्या एक धोपटणी असते. त्या धोपटणीने हळूच तो आकार नीट करण्याचा प्रयत्न करतो. आतमधून असलेल्या मायेच्या ओलाव्याची असलेली ऊब मिळत मिळत तो तुटणार नाही याची काळजी घेताना वळण नावाच्या विषयापासून तू दूर गेलास आणि स्वयंशिस्त नावाच्या विषयाच्या प्रार्थनेपासूनही तू दूर गेलास, तर तुला कुठेतरी समजेल इतकंच पण राग येणार नाही याची काळजी घेत घेत तुझ्याच भविष्यासाठी एक धोपटणी मारावी लागते. हा ऊब असलेला, ओलावा असलेला आणि वळणासाठी असलेला धोपटणीचा विषय एकत्रितरित्या बेमानून रसायनाच्या माध्यमातून करतो, त्याला गुरु असं म्हणतात. रामकृष्ण हे त्या पातळीचे गुरु आहेत आणि खरोखरच आहेत. यातले कुठलाही शब्द आपणही मानणार नाही, यातला कुठलाही शब्द साहित्यिक नाही, व्यवहार अर्थानं खरा आहे. नाही तर इतकं विलोभनीय व्यक्तिमत्व, विश्वाच्या पाठीवरचं इतकं प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व, इतकं प्रज्ञावान व्यक्तिमत्व घडू शकलं नसतं. ही भारतीय भूमीतली खरोखरच कमाल आहे की हजारो वर्ष पूर्ण होईल एवढं 5000 अक्षरधन ज्यांनी ठेवलं, ते अक्षरधन आणि शब्दधन विश्वाच्या पातळीवर आजही चर्चिले जात आहे. यांना शिकवणारे गुरु निरक्षर होते, काही शिकलेले नव्हते, अवाक्षर त्यांना लिहिता येत नव्हतं. एका देवीच्या असलेल्या मंदिरामध्ये सामान्यतः पूजा करणारे पुजारी होते. असा एक पुजारी असलेला निरक्षर इतकी सामर्थ्यवान असलेला प्रतिभा आणि प्रज्ञा निर्माण करू शकतो, हे शिक्षणाचं असलेलं सूत्र त्या काळामध्ये अस्तित्वात होतं. हे एखाद्याच्याच बाबतीत होतं असंही कृपा करून मानण्याचं कारण नाही, कारण असे त्या तोलामोलाचे विद्यार्थी यांच्या असलेल्या याच गुरुकुलाच्या पाठशाळेमध्ये असेच गप्पा करता करता घडत होते. आणि या घडण्याच्या प्रक्रियेत सातत्यानं नरेंद्र त्यांच्याकडे जात होता. आणि एके दिवशी प्रार्थना करता करता नरेंद्राला फार मोठा आपल्या स्वतःच्या असलेले वेगवेगळे अनुभव यायला लागले. पण त्याच कालखंडात घडलं असं की नरेंद्र विश्वनाथ दत्तांचा मृत्यू झाला. परिस्थितीचं एक मोठं विलोभनीय चित्र प्रत्येकाच्या वाट्याला येतं. विश्वनाथ दत्तांच्या मृत्यूनंतरचं वर्णन मी एक 3-4 वाक्यात करतो की ज्यांच्या घरी वकीलपत्र घेण्यासाठी माणसं आपल्या स्वतःच्या घरी परतच जात नसत, तिथेच बसून राहत असत, त्यांची बाहेर बसण्याची व्यवस्था असायची आणि क्रमाक्रमाने बोलवायचे, अशी प्रतिभा वकिलीतली, आणि आपलं वकीलपत्र यांनीच घ्यावं असा आग्रह, इतकं लक्ष्मीचं असलेलं धन ज्यांच्या पायाशी होतं, विश्वनाथ दत्तांच्या मृत्यूनंतर नरेंद्राच्या घराला अवकाळ आली. म्हणजे स्वामी विवेकानंदांनी प्रिंटिंग प्रेसमध्ये खिळे जोडण्याचं काम केलंय. त्यावेळी खिळ्यांनी अक्षर तयार केली जात असत त्या कालखंडात. स्वतःचे तुमच्या आमच्या वाट्याला येणारी परिस्थिती असावी, तशा परिस्थितीमुळे थोडेसे विचलित होऊन त्या परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा, कारण वकील मिळेना आणि भाऊबंदकींचे कोर्ट केसेस सुरू झाले. त्या वकील मिळत नाही म्हणून स्वतः वकील म्हणून न्यायालयात ते उभे राहिले. आणि एके दिवशी वैतागानं या सगळ्या जाण्या येण्याच्या प्रक्रियेमध्ये ते रामकृष्ण परमहंसांना तुम्ही आम्ही आपल्यापैकी कोणी सहजगत्या म्हणावं तसं म्हणून गेलेत की तुम्ही तुमच्या त्या कालीमातेला विनंती करावं की हे मला या सगळ्या जंजाळातून सोडवा असं. म्हणजे असलाच गमतीशीर संबंध तर इंग्रजीचा किंवा गणिताचा पेपर बरा जाऊ द्या असं जाता जाता हनुमंताला परीक्षेच्या वेळी सांगावं, तसं हे साधं मागणं की त्या कालीमातेला सांगावं या परिस्थितीतून मला दूर करा. रामकृष्ण स्तब्ध आहेत, रामकृष्ण शांत आहेत, रामकृष्ण अबोल आहेत, रामकृष्ण स्थितप्रज्ञ आहेत. अथर्व शीर्षामध्ये जसं वर्णन आहे ना गणपतीच्या अथर्व शीर्षात, की अतिशय स्थिर डोकं आहे. ते म्हणतात नरेंद्र, अरे असं देवीला विनंती मी करण्यापेक्षा तूच कर ना. नरेंद्र म्हणतो नाही, माझ्यापेक्षा देवी तुमचं पटकन ऐकेल. नरेंद्राची मनस्थिती बघा कशी आहे. ते म्हणतो नाही, तुझंही देवी सगळ्यांचंच ऐकते रे. मी सांगितलं काय तू सांगितलं काय, जात तू जाऊन तर बघ. मी हे छोटे प्रसंग जरा विश्लेषणाने सांगण्याचा प्रयत्न करतो, याच्यातला गाभा फार महत्वाचा आहे. नरेंद्र आत जातो, परत येतो आणि रामकृष्णांना म्हणतो की झालं देवीचं दर्शन, पण काय मग मागितलं की नाही.
नाही म्हणले, देवीचं दर्शन झाल्यावर मी सांगितलं की मला ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे आणि भक्ती दे. अरे काय घोटाळा करतोस? इथे एका गोष्टीमध्ये 3 गोष्टी रामकृष्णांनी साध्य केल्या आहेत. भगवंत कोणालाही प्राप्त होतो, त्याच्यासाठी दुसऱ्याची आवश्यकता नसते. 1, हे न बोलताय, हे विश्लेषण मी करतोय. 2, मागणं व्यावहारिक अर्थाचं तो करत नसतो, तेव्हा त्याला भगवंत नावाच्या विषयाचा अधिक प्रत्यय येत असतो. आणि करंदीकर पुस्तकात लिहितात की हा प्रसंग 3 वेळा घडला. पुन्हा ते जातात, रामकृष्ण त्यांना म्हणतात, तुझी स्मरणशक्ती तर फार मोठी आहे, तुला तर वक्तृत्वातली फार मोठी बक्षिसं मिळाली आहे, तू कोणतीच गोष्ट विसरत नाही असे तुझे सगळे गुरुजन म्हणतात. आणि जाताना तू मनामध्ये ठरवून जातो की परिस्थितीविषयी मागणं करावं काली मातेकडे, आणि येताना तू भलतच काहीतरी मागून येतो, विवेक दे, ज्ञान दे, वैराग्य दे आणि भक्ती दे. काय घोटाळा होतो? एकदा चुकलं पुन्हा जा. आणि 3 वेळा नरेंद्र तसंच म्हणतो. तर रामकृष्ण असं म्हणतात, आता तरी तुला नीट तू समजतोयस का? काय प्रक्रिया आहे बघा. मला हे विश्लेषणात सुद्धा असं वाटतं की काहीही माझ्याकडे नाही, तुझा अभ्युदय व्हावा हीच इच्छा आहे, पण त्या अभ्युदयाची शक्ती सुद्धा तुझ्यातच आहे. मी तुझा अभ्युदय घडवून आणू शकतो असा मी दावा करणं बरोबर नाही. कारण दोघांचे आत्मे जेव्हा सारखे असतात तेव्हा परमेश्वर नावाचं अस्तित्व दोघांमध्ये समान असतं. असा अद्वैत तत्वज्ञानाचा असलेला सिद्धांत गांभीर्यपूर्वक सांगण्यापेक्षा तुझी आणि माझी शक्ती समान असल्या कारणामुळं भगवंतापाशी तुला जे प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे ते तू सहजगत्या करून घेऊ शकतोस. पण तू जे मागायला जातोयस यावरून तू तरी स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करशील का? आणि परिस्थिती बदलेल तेव्हा बदलेल. परिस्थितीने जी माणसं गांगरत असतात ती परिस्थितीवर मात करत नसतात. हे रामकृष्णांचं विवेचन नाही, मी त्या प्रसंगाचं माझं विश्लेषण करतोय. ते फार कमी बोलत असं ते मी मगाशीच सांगितलंय. परिस्थिती नावाचा विषय बदलत नाही आणि परिस्थितीवर मात करण्याचं शिकवतात. म्हणून मी हल्ली नेहमी सांगतो, परिस्थितीचं भांडवल करून मदत करणाऱ्या मुलांना मुलं मोठी होण्यापासून आम्ही वंचित करतो. मी गमतीशीर नेहमी एक प्रसंग सांगतो की ते म्हणतात ना की श्रीकृष्णाचं दर्शन झालं जनाबाईला, त्यावेळी ती पीठ दळत होती जात्यावर. लॉजिकलीच विचारायचं झालं तर असं म्हणतात की श्रीकृष्ण बसले आणि तिला मदत करताना असं म्हणाला की मी मदत करतो दळण्यासाठी. आपल्या सगळ्यांना तो प्रसंग माहिती आहे. माझ्या मनात एक लॉजिकल प्रश्न असा आला, अशी कथा का नाही जन्माला आली की जनाबाईंना श्रीकृष्णाने विचारलं असतं, अडचण काय? पीठच ना. पीठाचा काय प्रश्न आहे? सगळं निर्माण मी करू शकतो, हात केला की पीठच पीठ, तू कशाला काळजी करते? असं केलेलं नाही कृष्णानं. कृष्णाने सांगितलंय कष्ट तुलाच करायचे आहेत, ते करताना मी हात देतो आहे एवढं तुला वाटलं तर तुझे कष्ट सुकर होतील. माझ्या हातामुळे दळलं जात आहे असंही घडणार नाही. मात्र माझा हात प्राप्त झाल्यामुळे तुला दळता येऊ शकतंय असं तुला वाटलं तर सुकरतेच्या कष्टामुळे भगवंताकडे जाण्याचं नामस्मरण करताना ते सहजगत्या होईल. असा भगवंताचा असलेला प्रतिकूलतेचा संदेश वर्तमान शिक्षण पद्धतीतून हद्दपार झालेला आहे. गरिबी हा भांडवलाचा विषय नसतो, एखाद्याला टेकू द्यायचा असतो. याचा अर्थ असा की तू अरे आजच्या तुझी परिस्थिती अशी आहे, ठीक आहे, परिस्थिती कोणाच्या वाट्याला कशी यावी हे ठरलेलं नसतं. जन्म कुठे घ्यावा हे माणसाला ठरवता येत नाही, मृत्यूही ठरवता येत नाही. या कुळात जन्म घ्यावा, या लिंगात जन्म घ्यावा, या देशात जन्म घ्यावा, या प्रांतात जन्म घ्यावा, महालात जन्म घ्यावा की झोपडीत जन्म घ्यावा असं जन्म ठरवता येण्याची प्रक्रिया नसते. तशी परिस्थिती तुझ्या वाट्याला जी आलेली असेल त्या असलेल्या कोणत्याही परिस्थितीला तू अजिबात बिकट न मानता, ज्यांची मनस्थिती चिकट असते ते बिकट परिस्थितीवर मात करतात आणि ज्यांची मनस्थितीच चिकट नसते बिकट परिस्थिती त्यांना अजगरासारखं आवळून टाकते. अजगराला सुद्धा आवळता येणार नाही असं गुरूंचं दर्शन जेव्हा होतं तेव्हा गुरु त्याला सांगत जातात की काही काळजी करायचं कारण नाही, होईल आणि तू परिस्थितीकडे लक्ष देऊ नकोस. इथून नरेंद्र शिक्षकाचं काम करतो, त्या प्रेसमधलं काम करतो. आईशी खोटं बोलून माझं जेवण झालेलं आहे असं म्हणताना उपाशी असताना आईला काहीतरी सांगतो. हे मी तपशिलानं विशेषतः तरुण वर्गाला अशासाठी सांगतो की परिस्थिती नावाच्या विषयाला ज्याला बदलून टाकायचं असतं त्याला खडकावर उभं राहून विश्व निर्माण करण्याचा संकल्प असावा लागतो. जे परिस्थितीविषयी तक्रार करतात ते परिस्थिती बदलवू शकत नाहीत. आणि ज्यांना परिस्थितीची पर्वा नसते परिस्थिती त्यांच्यापुढे झुकल्याशिवाय राहत नाही.
हा इतिहास अनेक नामवंतांचा आहे. याच वाक्यावर उदाहरणच द्यायची ठरली तर ती अनेक देता येतील. पण परिस्थितीपुढे झुकायचं नसतं. मागण्यासाठी जे जे असेल ते अंतःकरणपूर्वक मागायचं असतं. धडपड आणि तळमळीतून ते प्राप्त करायचं असतं. जिज्ञासेच्या साह्यानं जोडीला तळमळ असताना तुला जे जे म्हणून हवं असेल ते ते म्हणून मिळू शकतं. मिळू शकण्यासाठी तुझ्या मनामध्ये संयम असावा लागतो. माझी आई मला एक वाक्य सांगायची, ते लहानपणी तर समजत नव्हतं, अजूनही नीट समजलं नाही. ती मला म्हणायची, शिक्षिका होती, ती मला म्हणायची, प्रकाश, समोर यम येऊन उभा राहिला तरी जो सुटत नाही त्याला संयम म्हणतात. तिच्या सुविचाराचं एक मी पुस्तक केलेलं आहे. ती अशी छोटी छोटी वाक्य लिहून ठेवायची. अशी तिने 700-800 वाक्य लिहून ठेवलेली आहेत. फार त्याचा असा क्रोनॉलॉजिकल काही ऑर्डर आहे असं नाही, पण अशी छोटी छोटी वाक्य. असा सुटत नाही याचा अर्थ असा आहे, मी स्थिर राहील, मी शांत राहील, माझी मनोवस्था बदलणार नाही. हे तुमच्या आमच्यापैकी प्रत्येकाच्या कोणत्या कोणत्या असलेल्या प्रसंगाच्या निमित्ताने वाट्याला येतच ना. जग हे व्यक्तीच्या बाबतीत नेहमी सुखदुःखाचं मिश्रण असतं. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझी या आयुष्याचं. तेव्हा 100 मध्ये कोणाच्या वाट्याला 90 दुःख असतील, कोणाच्या वाट्याला कदाचित 10 असतील. त्याची कारण मीमांसा करण्याचा आजच्या भाषणाचा विषय नाही, पण ते आल्याशिवाय राहत नाही. अशा वेळी माझं मन, माझी स्थिरता ही रामकृष्णांनी नरेंद्राला सांगितलेल्या प्रक्रियेप्रमाणे घडवावी लागते. आणि या घडण्याच्या प्रक्रियेत एका बाजूला परिस्थितीने नामोहराम झालेले आणि विवेकानंद सातत्याने येत असतानाच्या साऱ्या प्रयोगामध्ये एके दिवशी नरेंद्राला प्रत्यक्षरित्या काली मातेचं दर्शन होतं. रामकृष्ण परमहंस आपला डावा हात त्याच्या उजव्या खांद्यावर ठेवतात आणि त्याला काहीतरी चकाकल्यासारखं वाटतं. डोळ्यासमोर एकदम वीज आल्यासारखं वाटतं. स्वतःचं असलेलं शरीर हलकं झाल्यासारखं वाटतं. तो असा हवेत तरंगल्यासारखा वाटतो आणि हात काढल्याबरोबर त्याला असं वाटतं की काहीतरी झालंय. देवी मातेच्या मंदिरामध्ये पुन्हा एकदा प्राणायामाच्या असलेल्या अवस्थेमध्ये बसून बाहेर येताना उडी मारत तो गुरुजनांना असं म्हणायला लागला, मला अत्यंत आनंद प्राप्त झाला. ज्यासाठी मी तुमच्याकडे आलो होतो त्यासाठी मला जे जे मिळवायचं होतं आज तुमच्या असलेल्या सहाय्यानं मला ते प्राप्त झालं. मी अत्यंत आनंदित आहे. भगवंताचं मला दर्शन झालेलं आहे. भगवंताच्या दर्शनाचा योग तुमच्यामुळे मला प्राप्त झाला. गुरुदेव मी तुम्हाला नमस्कार करतो असं म्हणत नरेंद्र त्यांच्यापुढे वाकायला उभा राहतो. आणि इथे मगाशी सांगितलेल्या कुंभाराच्या असलेल्या धोपटणीचा एक आवाज ठाकूरांच्या मुखातून बाहेर पडतो आणि ठाकूर असं म्हणतात, क्षणभर माझ्या समोर उभा राहू नकोस, दूर हो माझ्यापासून. नरेंद्राला या आवाजाची सवयच नसते. नरेंद्र म्हणतो, माझं काय चुकलं? तेव्हा विवेकानंद नावाच्या विभूतीच्या जन्माची मी तुमच्या पुढे गंगोत्री मांडतोय. रामकृष्ण म्हणतात, क्षणभर उभा राहू नकोस. यासाठी तू आला होतास का? नरेंद्र म्हणतात, माझं चुकलं काय? मग चुकलं काय असं तो अत्यंत विनयशीलतेने आणि शरणतेने म्हणताना रामकृष्ण त्याला असं म्हणायला लागतात, अरे तुझा आनंद तुला मिळावा यासाठी तू माझ्याकडे येत होतास असं तुला वाटत असलं तर तुला नीट समजूनच घेतलं नाही. तुझं आयुष्य यासाठी नाही. तो काही बोलत नाही आणि ते रामकृष्ण बोलत राहतात पुढे, तुझं आयुष्य इतरांसाठी आहे. तुला असं वाटतं का की हा आनंद कोणालाच मिळाला नाही? हा इतका संपन्न देश आहे की जो तुझा हिमालयात तुझ्यासारखा आनंद प्राप्त केलेले अनेक तिथे बसलेले आढळतील, ज्यांच्या आयुष्याचाही अंदाज बांधता येत नाही. पण तुझा जन्म त्यासाठी नाही. स्वतःच्या आनंदामध्ये मशगूल व्हावं, स्वतःच्याच मोक्षप्राप्तीचा आनंद मानावा आणि इतरांना दुःखामध्ये दारिद्र्यामध्ये असताना त्यांच्याकडे बघूही नाही यासाठी तुझं आयुष्य नाही. तुझं आयुष्य हे जीवभावे शिवसेवन करण्यासाठी आहे. रामकृष्णांनी वापरलेला शब्दच वापरतो नेमकेपणे, आत्मनो मोक्षार्थ जगत हितायच. मोक्षाची कल्पना इतकी विशाल करून सांगितली म्हणून विवेकानंदांनी धर्म नावाची संकल्पना विश्व धर्म परिषदेमध्ये अत्यंत विशाल करून मांडली. म्हणून मी मगाशी त्याला गंगोत्री शब्द वापरला की ही जी भूमिका आहे रामकृष्णांची, की अरे तुझं आयुष्य यासाठी नाही की तुला आनंद झाला आणि तुझ्या सभोवतालची असलेली अनेक माणसं दुःखात आहेत, दारिद्र्यात आहेत, तू स्वतः चिंतेत होता. अशा चिंतेमध्ये अनेक माणसं असताना तुला त्या दुःखाच्या खाईत त्यांना लोटायचं आणि तू मात्र आनंदामध्ये मशगूल राहायचं, यासाठी तुझं आयुष्य नाही असं तू मानणार असतील तर क्षणभर माझ्याकडून
उभा न राहता निघून जा. आणि नरेंद्र त्यांचे पाय धरतो आणि तिथून नरेंद्राची असलेली सारी भूमिका ही शरणवत अवस्थेमध्ये रामकृष्णांच्या सेवेसाठी लागते. हा सगळा कालखंड 1881 ते 1886 असा आहे. 15 ऑगस्ट 1886 रामकृष्णांचं महानिर्वाण होईपर्यंत नरेंद्र रामकृष्णांची आत्यंतिक सेवा करतो. पु. ग. सहस्त्रबुद्धे हे मराठीचे ख्यातनाम प्राध्यापक आहेत. त्यांनी सेवा या शब्दावर एक सुरेख प्रकरण लिहिलंय. जीवन मूल्ये 3 खंडात पुस्तक आहे. पहिला खंड, दुसरा खंड आणि तिसरा खंड या तिन्ही खंडात मूल्यांवर लिहिलंय. छोट्यांना ती जरूर वाचायला द्यावीत असं हे सुरेख पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये सेवेवर ते लिहिताना असं म्हणतात की निरागसता प्राप्त होण्यासाठी निराळं वागावं लागतं. रामकृष्णांनी नरेंद्राला निराळं वागायचं शिकवलं आणि त्याचं व्यक्तिमत्व ते तसं तयार करत होते. अरे निस्वार्थ राहावं, निरपेक्ष राहावं, निष्कपट जगावं, निष्कलंक राहावं, निर्मोही व्हावं, निरहंकारी व्हावं, निरामयतेने जगावं, मग बालकाची निरागसता येते. भगवंत मग तुझ्याकडे चालत येईल. असं अनेकांना भगवंताचं दर्शन घडवण्याचं काम तुझ्याकडे नियतीने सोपवलेलं असल्या कारणामुळं तू तुझ्या मोक्षात रममाण होऊ नकोस. नरेंद्र उत्तर असं देतो, हे मला शक्य नाही. गुरूंचा आत्मविश्वास कसा असावा लागतो? रामकृष्णांचं उत्तर आहे, तू नाही, तुझे हाड सुद्धा हे काम करतील. इतकं संमिश्रण असावं लागतं व्यक्तिमत्वाचं की त्या व्यक्तिमत्वाला समोरच्याला काय करायचंय पूर्ण समजावं लागतं. म्हणून आपल्याकडे टीचिंग ए सब्जेक्ट इज नॉट कम्युनिकेटिंग द लँग्वेज. टीचिंग ए सब्जेक्ट इज ट्रान्सफरिंग द हार्ट. I don't know whether it is possible medically or not, but spiritually it is definite. ही जी धारणा आहे शिक्षणाच्या प्रक्रियेतली, ही रामकृष्णांनी नरेंद्रांकडनं घडवून घेतली आणि नरेंद्र नंतर अत्यंत सेवावरती राहून काम करत राहिले. त्याचा सेवेचा मी मगाशी अर्थ आहे आत्यंतिक सेवा. रामकृष्ण त्यांना घशाचा कॅन्सर झाला आणि त्याच्यानंतर ते आता माझं काम संपलेलं आहे हे सांगण्यापूर्वी नरेंद्राचा आणि रामकृष्णांचा एक मार्मिक संवाद आहे. प्रसंग पुष्कळ आहे, परंतु वेळेच्या अभावात मी सगळं सांगण्यापेक्षा एका मार्मिक संवादाकडे आपल्याला नेतो की दुःख हे दुःखाच्या दारात जाऊन नरेंद्र पाहावं लागतं. स्वतःचं दुःख मोठं असतं आणि दुसऱ्याचं दुःख नेहमी छोटं असतं. दुःख जर पाहायचं असेल तर दुःखाच्या दारात जावं लागतं, कारण दुसऱ्याच्या दुःखाची तीव्रता आपल्याला समजतच नाही. म्हणूनच तर आपण परदुःख शीतल म्हणतो. मग त्याचं दुःख समजायचं असेल तर तो जे बोलतो ते तर ऐकावेच, पण तो जे बोलू शकत नाही तेही ऐकावे. पुढचं वाक्य इतकं सुरेख आहे. ते असं म्हणतात, तो जे बोलू शकत नाही हे ऐकण्यासाठी त्याला बोलवू नये, त्याच्या दारात जावे. हा भारत भ्रमणाचा विवेकानंदांचा सिद्धांत आहे. विवेकानंद भारत भ्रमणाला निघाले 1886 पासून 1892 पर्यंत ते देश हिंडत होते. या 6 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी सबंध देश पालथा घातला. या 6 वर्षाच्या कालखंडात त्यावेळी असलेल्या साधनांच्या सहाय्याने सबंध देश त्यांनी पिंजून काढला. या पिंजून काढण्यामागची भूमिका अशी आहे की तू रावाकडे जा, रंकाकडे जा, तू महालात जा, तू झोपडीत जा, तू छोट्याला भेट, तू मोठ्याला भेट, तू दिग्गजाला भेट, पवित्र असलेल्या माणसाला भेट, ज्याला तुला पवित्रता वाटत नाही अशालाही भेट, तू छोट्यांना भेट, तू मोठ्याला भेट, तू स्त्रियांना भेट, तू पुरुषांना भेट. असं सगळीकडे तू जात जात तुला असं लक्षात येईल की ह्यात किती दुःख आहे, किती दारिद्र्य आहे. आणि त्यांच्या मनातला भगवंत आणि तुझ्या मनातला भगवंत एक असल्यामुळं मोक्ष नावाच्या विषयासाठी जगतहिताचं काम करायचा जो संदेश आहे त्याकरता प्रथम समजून तर घे की दुःख काय असतं. पण भारत भ्रमणाचा विषय एका बाजूला विद्वत्तेचा असलेला मुद्दा नीट समजावून घेण्याकरता जसा आहे त्याच्यापेक्षा तो जास्त माणसं समजावून घेण्याकरता आहे. परवा आपण समर्थ रामदासांवर ऐकलं असेल. समर्थ रामदासही 12 वर्ष कृष्णेच्या काठी येऊन शिवाजी महाराजांना दिग्दर्शन करण्यापूर्वी सबंध देश हिंडले होते. हे जे देश हिंडणं आहे याला माणसं बघणं आहे. माणसं वाचावी लागतात. सभोवतालच्या असलेल्या छोट्या आयुष्यात ती नीट समजत नाही.
कारण माणसाचं वैशिष्ट्य असं आहे की माणसाला स्वतःच दुःख नेहमी मोठं वाटतं. मी चालत होतो रस्त्याने अनवाणी, माझी या डोळ्यात नकळता आले पाणी. अनवाणी चालताना डोळ्यात पाणी यायला नकळत येतं, याचं कारण टोचल्यानंतर पायाला टोचल्याबरोबर डोळ्यापर्यंत भावना जाते आणि डोळ्यात अश्रू येते. हे सहज घडते. दुःखाच्या प्रतिभेचं वर्णन रामकृष्णांच्या संदर्भात नरेंद्राच्या बाबतीत करायचं असेल तर त्या कवीच्या पुढच्या 2 ओळी फार बोलक्या आहेत. तो असं म्हणतो की संपलेच रडणे पाहिले शेजाऱ्याला, पायच नव्हते त्याला. पाय नसलेला मनुष्य बघत नाही तोपर्यंत माझ्या पायाला टोचलेला काटा याची वेदना फार असते. तुम्ही आम्ही जर मी वर्णन करायचं ठरलं तर आपण एका क्रीम सोसायटीत राहतो. या क्रीम सोसायटीत राहणाऱ्या माणसांच्या जीवनाचा असलेला गाभा विवेकानंदांच्या संदर्भातून अंतर्भूत करून बोलायचं असेल तर मला माझ्या जीवनाच्या पलीकडची असलेली जीवन बघता आली पाहिजे. त्यांच्या जीवनावर बाकी काही नाही तर शिडकावा करता आला पाहिजे, उपकाराच्या भावनेतून नव्हे तर कर्तव्याच्या कल्पनेतून. तर विवेकानंदांचं विवेचनाचा अर्थ मनाला उमगला असं म्हणता येईल. हा विवेकानंदांच्या विवेचनाचा अर्थ तुम्हाला आम्हाला उमजावा, हा रामकृष्णांनी ज्यावेळी त्यांना संदेश दिला तेव्हा त्यांनी आपल्या साऱ्या प्रवासाला पोरबंदर पासून सुरुवात केली आणि तत्पूर्वी त्यांनी पोरबंदरला बसून संपूर्ण असलेल्या विषयाचं अध्ययन करण्याला प्रारंभ केला. महाभारत, रामायण, गीता, वेदांत, पौर्वात्य तत्वज्ञान, भवभूती, कालिदास, संस्कृत वाङ्मय, इंग्रजीचं त्याच्यातलं असलेलं प्रतिपादन, संस्कृत वाङ्मयाचा असलेला अभ्यास, परमेश्वराची दर्शनं झालेली दार्शनिक, अशा अनेक प्रकारचा सूक्ष्म अभ्यास करण्यामध्ये त्यांनी पोरबंदर पासून प्रवासाला सुरुवात केली. आणि आपण जाणतो हा सुरू केलेला प्रवास दिनांक 25 डिसेंबर 1892 कन्याकुमारीला तपश्चर्याला बसण्यापूर्वीपर्यंत चालू होता. तो 27 डिसेंबर 1892 संपला आणि तिथून त्यांनी आपला प्रवास सुरू केला शिकागोला जाण्याकडे, पलीकडे. हा पलीकडच्या प्रवासाचं जे सूत्र आहे, हा संबंध भारत भ्रमणाचा जो विषय आहे, हा सुद्धा थोडक्यात अभ्यास करण्यासारखा आहे. कारण या ठिकाणी त्यांनी भारताला समजून घेतलं, कसा माझा देश आहे, कोणत्या देशात मी राहतो, इथली माणसं कशी आहेत, इथले प्रश्न कोणते आहेत, इथल्या अडचणी कोणत्या आहेत. माणसाचा दोष नसतो, पण माणसाला त्याच्या पलीकडे जाण्याचा विषय नसल्या कारणामुळे दुःखाच्या पर्यंत पोहोचता येत नाही, दारिद्र्यापर्यंत पोहोचता येत नाही. हे बोलणं सोपं असतं की तुझ्या आणि माझ्या मनातला असलेला ईश्वर समान आहे, म्हणून माझा तुमच्याशी असलेला व्यवहार समान पातळीवर घडतो, असं घडत नाही. हे माणसावर असलेलं एक शापयुक्त परिस्थितीचं सूत्र जर बदलवून टाकायचं असेल तर आपण माणसांना बघायला पाहिजे. तसा त्यांनी सारा प्रवास सुरू केला. आणि आपल्याजवळ काही मोठी गोष्ट आहे असं विवेकानंद कधी मानत नव्हते आणि ते सातत्याने माणसांना भेटत होते. ओझरता चटकन उल्लेख करायचा झाला तर ते गुजरात मधून प्रवास करत करत पोरबंदरकडनं नंतर राजकोटकडे येत येत पुढे भावनगर कडून अहमदाबाद, बडोदा असं करत करत ते मुंबईला आलेत. आणि मुंबई आणि पुण्याच्या असलेल्या त्यांच्या प्रवासात योगायोगानं ते एके ठिकाणी संन्यस्त दृष्टीने बसलेले असताना 4 तरुण रेल्वेमध्ये त्यांची टिंगल करत होते. त्यांचं रूप सहजगत्या टिंगल करावं असं होतं, कोणता तरी एखादा बुवा बसलेला असं वाटलं आणि ते शांत चित्ताने बसलेले होते. त्या तरुण मुलांचं वागणं हे एका मोठ्या सद्ग्रस्तांना रुचलं नाही आणि ते जोरात बोलले की आपण कोणाशी कसं वागावं हे तुमच्या लक्षात येत नाही का. आणि ते तरुण त्या सद्ग्रस्तांच्या असलेल्या मोठेपणाचं महाराष्ट्रात त्या काळी असलेल्या वलयामुळे अत्यंत शांत राहिले. मुंबई पुण्याचा प्रवास पूर्ण होईपर्यंत नंतर ते दोघही उभयता बोलत होते आणि बोलता बोलता पुणे स्टेशन आल्यानंतर या सद्ग्रस्तांनी त्यांना विनंती अशी केली की आपल्याजवळ प्रगाढ बुद्धिमत्ता आहे, आपण पुण्यातच राहावं. ज्यांनी विनंती केली त्यांचं नाव लोकमान्य टिळक. आणि हा प्रसंग लोकमान्य टिळकांच्या नातून स्वतः ग्रंथित केलाय. त्याच्यानंतर केशरीमध्ये एक जो अग्रलेख आलाय विवेकानंदांच्या महानिर्वाणानंतर, त्याचाही एक संदर्भ आहे. आणि गीता रहस्य लिहिताना गीता रहस्यातल्या खूप शब्दांचा असलेला अर्थ हा मला विवेकानंदांकडून समजला असा अत्यंत प्रामाणिकपणे मंडालेच्या तुरुंगात 1908 ते 1914 या कालखंडात असताना टिळक विवेकानंदांचा संदर्भ देऊन सांगतात, इतका विवेकानंदांचा त्यांच्यावर प्रभाव होता. पण विवेकानंदांचा असलेला प्रभाव तरी होता आणि लोकमान्यांनी आग्रह केला नेहमीच्या पद्धतीने की तू तरुण आहेस, या देशाला स्वातंत्र्य मिळण्याची आवश्यकता आहे, तुझी प्रतिभा स्वातंत्र्यासाठी खर्ची केली पाहिजे. विवेकानंद म्हणतात आपलं म्हणणं खरं आहे,
पण मला गुरूंनी आज्ञा केली हा सारा देश बघण्याची, मला गुरूंनी आज्ञा केली आहे दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची, माझ्यावरचं दायित्व आहे जगतहितासाठी काहीतरी जगण्याची. मी एके ठिकाणी राहू शकत नाही, संन्यस्ताने एके ठिकाणी राहू नये, कपडे शिवलेले परिधान करू नये, कोणी दिलं तरच ते घ्यावं, भिक्षा नावाच्या व्यवस्थेपलीकडे दुसरी गोष्ट मागू नये, तृप्तता नावाचा विषय अगोदरच मनात नोंदवलेला असावा, इतरांना तृप्तता देण्याकरता खटपट असावी, पण काही मिळालं नाही याविषयी तक्रार नसावी, पादत्राण नसतानाही फिरत जावं, असं माझ्या गुरूंनी सांगितल्यामुळं मी फार इथे राहणं बरं नाही, मी इथून पुढे निघण्याकरता तयार आहे. पण टिळकांच्या आग्रहामुळं केशरी वाड्यात विवेकानंद 7 दिवस राहिले. या प्रवासात मी थोडा अधिक उल्लेख केला, याचा कारण तुम्हाला सांगतो. विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वाचा असलेल्या प्रभावाचा विषय टिळकांच्या अग्रलेखामध्ये अनेक ठिकाणी जाणवतो. टिळकांचे अग्रलेख आणि विवेकानंद असा एक स्वतंत्र भाषणाचा विषय करता येईल इतका गीता रस्त्याच्या विषयाच्या अनुषंगाने सुद्धा यांचा संपर्क झाला. आणि वेदांतावर त्या कालखंडात रोज विवेकानंद बोलत असत पुण्याला. तिथून विवेकानंदानंतर साताऱ्याला गेले, नंतर वाईला गेले, तिथून महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वरची एक घटना, प्रथम पुरुषी एक वचनी नावानं विसरून जायची पण एक बोलकी घटना आहे, ती सांगतो. काही वर्षापूर्वी 11 सप्टेंबरला मी वाईला भाषणासाठी गेलो होतो. तर मी महाविद्यालयीन विद्यार्थी होतो आणि योग असा होता की त्या दिवशी मी पुण्यात आलो होतो आणि वाईच्या सभेतले प्रमुख वक्ते न आल्यामुळं मला सांगितलं की तुम्ही विवेकानंदांवर बोलण्याकरता या. मी वाईला व्याख्यानासाठी गेलो. ते व्याख्यान वाईच्या असलेल्या कृष्णा काठी होत. ज्यांनी वाईचा कृष्णेचा घाट पाहिलाय, मागच्या बाजूला ते गणपतीचं फार मोठं मंदिर आहे आणि आपण बोलायला उभे राहिलो की उजवीकडे कृष्णा वाहत असते. फार प्रसन्न वातावरण असतं आणि तिथले ते सगळं वातावरण फार छान. आणि मी विवेकानंदांवर बोलत होतो. महाबळेश्वरला विवेकानंद ज्यावेळी या प्रवासात होते त्यावेळी एक घटना घडली होती की त्यांचा मुक्काम योगायोगानं एका अशा घरात होता ज्या घरामध्ये आपल्या मुलीला आजारामुळे त्रस्त झालेली आई अत्यंत सचिंत होती. त्या घरात महाबळेश्वरला विवेकानंदांचा मुक्काम होता. आणि विवेकानंदांनी त्या दिवशी विनंती अशी केली की आपली मुलगी फार रडते. तानी मुलगी होती, अगदी छोटी. त्याचं प्रत्यक्ष वर्णन असं आहे की ती आईला नकोशी झाली होती. आजाराचं निदान होत नव्हतं, तो कालखंड होता. तर विवेकानंदांनी म्हटलं की मी तुमच्या घरी उतरलेलो आहे, माझं एवढं छान तुम्ही अगत्य केलंय, देण्याच्या भूमिकेचं असलेलं सूत्र. तर आपण शांततेत पडा, छोट्या तान्ह्या लेकराला माझ्याजवळ असू द्या, मी रात्रीच्या वेळी काहीतरी श्लोक वगैरे म्हणत असतो, परमेश्वराचं नामस्मरण करत असतो, बहुधा तिला कदाचित छान झोप लागेलही, नाही लागली तर मी सांभाळेल वगैरे वगैरे. आणि घडते असं की त्या दिवशी त्या रात्री मुलीला छान झोप लागते. आई आपली मधूनच पाहायला येते, तिला भीतीच वाटते की कधी रोज रात्रभर रडणारी पोरगी आज कशी काय झोपली. आणि तिच्या मनात मन वैरीनं चिंते ते मन चिंती. त्यानं तिला वाटतं की पोरीचं काही बरं वाईट झालं. सकाळ उठल्यानंतर विवेकानंद महाबळेश्वर कडून पुढे कोल्हापूरला जातात, मग तिथून बेळगाव, मग कर्नाटकातून रामेश्वर, त्रिवेंद्रम, कन्याकुमारी, खर्डी वगैरे असा तो सगळा प्रवास आहे. निघताना त्या मुलीला आणि त्या मुलीला नंतर कोणत्याही प्रकारचा त्रास नसतो. मी ही कथा वाईच्या सभेत सांगत होतो. विवेकानंदांच्या आयुष्यातला प्रसंग सांगत होतो. व्याख्यान संपलं कृष्णाच्या घाटावर आणि आयोजकांच्या बरोबर रात्रीचा मुक्काम, त्यावेळी रात्री परत येण्याची काही व्यवस्था नव्हती. व्याख्यान 11, 11:30 पुढे संपलं आणि आम्ही निघालो. तेवढ्यात एक 90च्या पुढच्या असलेल्या आजी हळू चालत 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 पुढे येत होते असं दिसलं. तर बहुतेक कोणाबरोबर तरी ते आलेले असतील, कोणी सापडत नाही अशी भूमिका आल्यामुळे ते एकदम जवळ आल्या आणि माझ्याकडे पाहून असं म्हणाला की जरा थांब. एकेरी उल्लेख केला, माझा काही पूर्वपरिचय नव्हता. आणि एकदम नकळत वाकून नमस्कार करण्याच्या भूमिकेकडे गेले. ते मी त्यांचे दोन्ही हात धरून म्हटलं की माझ्या आजींपेक्षा आपलं वय अधिक आहे, माझ्या पणजीच्या वयाच्या आपण आहात, तर तुम्ही वाकून नमस्कार करतात ही गोष्ट मला मनाला संकोचल्यासारखी वाटते.
तेवढे लेकरा तुला नमस्कार प्रकाश म्हणून नाही केला, तर तू ज्या मुलीचं वर्णन केलंस ती आजी म्हणून तुझ्या पुढे उभी आहे. माझ्या आयुष्यात मी हा प्रसंग अशासाठी विसरू शकत नाही. त्यांचं पुढचं वाक्य फार बोलकं होतं आणि त्यांनी आग्रहपूर्वक जेवायला बोललं. आम्ही ठरलेलं जेवण रद्द करून त्यांच्याकडे गेलो. त्या असं म्हणाल्या की विभूतीचा असलेला स्पर्श इतका मोठा असतो, ज्याचा अनुभव मी घेतला, असा अनुभव तू ठिकठिकाणी कथन करण्यासाठी परमेश्वरानं तुला उदंड आयुष्य द्यावं याकरता मी भेटायला आलो. ज्यांना असं वाटतं की चमत्कार नावाच्या विषयाचं वर्णन शब्दबद्ध करण्याची वेगळी योजना इथे असावी, असं घडावं, असं घडू शकतं, हा सगळा विषय असा सहजगत्य होऊ शकतो. पण प्रत्यक्ष प्रत्ययाचा मुद्दा. कोल्हापूरला गेल्यानंतर विवेकानंद तिथे असतात आणि त्यांना भेट म्हणून मी काहीतरी द्यावं असं वाटायला लागतं आणि लोकांना ते विनंती करतात मला काही नको. आणि गमतीचा प्रसंग असा घडतो की कोल्हापूरच्या चपला प्रसिद्ध आहेत तर त्याच मला द्या असं विवेकानंद त्यांच्याकडे मागतात की तुम्हाला देण्याचीच इच्छा असेल तर. या सगळ्या ठिकाणच्या प्रसंगामध्ये विवेकानंदांचं एक सूत्र, एका नर्तकीच्या दरबारात योगायोगानं ते जातात आणि गेल्यानंतर त्यांना असं वाटतं की मी संन्यस्त, मी इथे येणं बरोबर नाही, अनपेक्षितरित्या आलो आणि म्हणून ते जायला लागतात. त्यावेळी ती नर्तकी सूरदासाचा एक अभंग म्हणत असते, त्याच्यातून प्रत्यय असा येतो की तुम्हीच म्हणता ना की तुमचा आणि माझा आत्मा एक आहे. मग संन्यस्ताने नर्तकीच्या दरबारात न थांबता निघून जावं असं वरकरणी आपल्याला वाटत असेल तर तुमचा आणि माझा आत्मा एक आहे असं खरंच तुम्ही मानता, असं कसं काय मानावं असं त्या सुरामध्ये ती सांगत असते आणि विवेकानंद तिथे थांबतात. मी छोटे छोटे प्रसंग अशासाठी सांगतोय की विवेकानंदांच्या प्रतिभेची जी सूत्र आहेत ती आत्मनो मोक्षार्थ जगदहितायाच्या या संकल्पनेमुळे सर्वत्र आहेत. नर्तकीचा दरबार असेल, वेश्येकडे असलेलं जाणं असेल, एखाद्या ठिकाणी आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याकरता कोणी घेतलेली मोहवत्ता परीक्षा असेल, खर्डीच्या महाराजांकडे नामकरण होण्यापूर्वी खर्डीच्या महाराजांना त्यांना नातू प्राप्त झाला याच्या संबंधीचा असलेला कोणताही विवेकानंदांशी जोडलेला विषय असेल, रामेश्वरला तपश्चरण करताना कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला कन्याकुमारीला जाता येणार नाही कारण कन्याकुमारीला जाण्याचे सगळे रस्ते बंद कल्पना असेल, कन्याकुमारीला प्रत्यक्ष समुद्रावर गेल्यानंतर त्या खडकापर्यंत जाण्यासाठी खिच्यात पैसे नसतील, संपूर्ण प्रवास चालू असताना कोणत्याही प्रकारच्या प्रतिकूलतेशिवाय साथ नसताना माणसं जवळजवळ जे सांगत असत तिथून माणसं पुढे जात असत, पुढे सरकत असत आणि तिथून असा सगळा प्रवास करत करत सगळ्या जगामध्ये असलेल्या सगळ्या मंडळींना पाहत पाहत झोपडीमध्ये राहत राहत झोपडीमध्ये असलेल्या आईच्या द्वारे एखादी गोष्ट समजावून घेण्याचा प्रयत्न करत असताना मी तिच्यापेक्षा कितीतरी उत्तम आहे असं म्हणत विवेकानंदांना हे जाणवत असे की मी माझ्या छोट्याशा परिस्थितीची तक्रार करत होतो ज्यावेळी माझ्या घरात कुठून तरी अन्न येत होतं, पण ही माता इतकी मोठी आहे की जिच्या घरामध्ये देण्यासाठी काहीही नाही, परंतु ती केवळ मी देवाला आलेलो असताना ती मला काहीतरी करून वाढण्याची भूमिका घेते. जिच्याजवळ काही नाही ती अगत्यशील असते आणि माझ्याजवळ कमी असताना मी तक्रारखोर असतो. माझे गुरुदेव मला सांगत होते ते सत्य नव्हे का की घेण्यासारखं खूप असतं नरेंद्र, फक्त त्याच्या दारात जावं लागतं. हे दारातलं जे जाणं आहे ना यानं दुःख समजतं. असा प्रसंग करत करत ते कन्याकुमारी पर्यंत येतात आणि आम्हाला सगळ्यांना माहितीये तिथल्या नावाड्याला ते प्रश्न विचारतात की समोरच्या खडकापर्यंत जायचंय जिथे पार्वतीने व्रत केलं होतं. जे कन्याकुमारीला गेले असतील तिथे आजही माणसं दाखवतात की पार्वतीचं व्रत हे एका पायावर उभं राहिल्यामुळे त्या पायाचा अंगठा त्या असलेल्या खडकावर आणि शंकराची आराधना. आणि आपण लक्षात घ्या याला रूपकात्मकही अर्थ आहे बरं का. पार्वतीने आराधना प्राप्त केली शंकराच्या प्राप्तीची, याचा अर्थ असा वैभवाने आराधना प्राप्त केली वैराग्याची. हे पार्वती शंकराचं स्वाभाविक रूप. त्याच्यावर आणखी विश्लेषणात्मक बोलता येईल, पण ती म्हणत होते की असा कसा त्या इथे राहणारा, म्हणून मंदिर स्मशानामध्ये फक्त महादेवाचं असतं, अन्य कोणाची मंदिर नसतात, तिथल्या वैराग्याचा तिथे धारण करणारा त्या सर्प आपला, आणि याची तुला प्राप्ती व्हावी पती म्हणून अशी तुझी इच्छा असणारी जी तपश्चरण करणारी स्त्री आहे. म्हणून आपल्याकडे कन्येला जिचा विवाह झालेला नाही
तिच्या पावित्र्याच्या संकल्पनेची उंची ही गृहस्थाश्रमी असलेल्या संसारी स्त्रीपेक्षा अधिक असते. म्हणून कुमारी असलेली कन्या, जिचं नंतर मेरी कन्या असं नाव करण्याचा ख्रिश्चनांनी प्रयत्न केला, ते कन्याकुमारीच्या ठिकाणी गेलेले असताना नावाड्याला असं म्हणतात की माझ्याजवळ पैसे नाही, मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे, तो अंगठा मला जवळून बघण्याची इच्छा आहे आणि तिथेच थोडा वेळ थांबावं अशी कल्पना आहे. जाऊ कसं? तो म्हणला मी घेऊन जाईल तुम्हाला पैसे असले तर, नाही तर दुसरा मार्ग असा आहे की उडी मारा आणि पोहत जा. क्षणभराचा विचार न करता हा असलेला तरुण आपल्या वयाच्या 29व्या वर्षी उडी मारतो. पोहत पोहत बाहूंच्या साह्यानं तिथे बसतो. 3 दिवस तपश्चरण करतो. आणि ते 3 दिवसाचं जे तपश्चरण आहे, त्या 3 दिवसाच्या तपश्चरणाच्या दक्षिणेच्या असलेल्या विषयामध्ये रामकृष्णांचं त्याला दर्शन घडतं आणि लाटांवरून पहिलं तरी चाललेले आहेत रामकृष्ण असं त्यांना दिसतं आणि त्यावरून संदेश प्राप्त होतो की मला पहिलं तरी जाण्याचा संदेश आहे. 1-1 रुपया छोट्या छोट्या पद्धतीने गोळा करत करत जाण्याची योजना नरेंद्र त्यानंतर करतो. तेजासिंग पेरुमलवर मी एक लिखाण करतोय. नजीकच्या भविष्य काळामध्ये जर परवानगी मिळाली एखाद्या चॅनलची तर ते आपल्याला कुठल्या तरी चॅनलवर किंवा दूरदर्शनवर पाहायला मिळेल. हा तेजासिंग पेरुमल आहे. पेरुमल हा विवेकानंदांचा शिष्य आहे आणि हा शिष्य ठिकठिकाणी थोडे थोडे पैसे गोळा करतो. अधिक पैसे नकोत, जाण्यासाठी माहिती मिळाली आहे, गेलं तर पाहिजे म्हणून जाण्याचं ठरवतात. तेही खूप मोठं वर्णन आहे. आपल्या सगळ्यांना वेळ नावाच्या विषयाशी बांधायचं म्हणून मी एकदम उडी मारून सांगतो की 31 मे 1893 मुंबईचा किनारा सोडून विवेकानंद बोस्टनच्या किनाऱ्याकडे जातात. या आणि पुढच्या प्रवासातल्या 2 गोष्टींचा फक्त उल्लेख करतो. इथे नरेंद्र एकदा म्हणतो विवेकानंद नामकरण खर्डीला प्राप्त झाल्यानंतर जेव्हा कन्याकुमारीला येतात, त्यानंतर मुंबईहून जेव्हा ते जातात, त्यावेळी हिंदू धर्माविषयी जर आपण कोणत्याही प्रकारचे उद्गार काढलात तर मी तुम्हाला समुद्रात फेकून देईन, असं नरेंद्राचं विवेकानंदांचं असलं वाक्य हे बोस्टनच्या किनाऱ्यावर उतरण्यापूर्वीच आहे. आणि नंतरच जमशेदजी टाटांची भेट झाली आहे आणि जमशेदजी टाटांना विवेकानंद भेटल्यानंतर विवेकानंद त्यांना असं म्हणतात की तुम्ही आपल्या देशामध्ये दारिद्र्याचा जर नीट विचार केला तर आपल्या देशामध्ये उत्तम प्रकारचं संशोधन व्हावं, उत्तम प्रकारचे उद्योग चालवावे, यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यातला कोणता वेळ खर्च करा. आणि आपल्या भारताला जोपर्यंत उद्योग नावाच्या विषयाशी जोडता येत नाही, संशोधन आपल्या देशात सुरू होत नाही, तोपर्यंत हा देश गरिबीतून दारिद्र्यातून दूर होणार नाही. ज्ञानाचा असलेला जो प्रकाश आहे तो आपोआप येत नाही. तेव्हा हा अज्ञानाचा अंधकार दूर करण्याच्या विषयासाठी आणि पाश्चिमात्यांना आम्हीही सक्षम आहोत हे पटवून देण्यासाठी तुम्ही हे करा. आणि आपल्या सगळ्यांना माहीत असलेलीच गोष्ट मी पुनरावृत्तीचा दोष पत्करून सांगतो की विद्यमान असलेली बंगलोरची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जी आहे ही जमशेदजी टाटा त्या ठिकाणी सुरू करतात. त्यावेळी विवेकानंदांना एक पत्र लिहितात. पत्र उपलब्ध आहे. त्या पत्रात जमशेदजी टाटा विवेकानंदांना असं म्हणतात की तुम्ही या संस्थेचे डायरेक्टर व्हा. विवेकानंद त्याला नकार देतात आणि ते म्हणतात मला फक्त एवढ्या सीमित विषयाकरता नाही, तो माझा विषय नाही. अत्यंत नम्रतेने त्यांना सांगतात. हा जमशेदजींनी केलेला उल्लेख आहे आणि या सगळ्या उल्लेखामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाकडे विवेकानंदांचा पाहण्याचा एक दृष्टिकोन असतो. इथे अर्धविराम देऊन मी पुढच्या एका प्रसंगात हा प्रसंग पुन्हा जोडतो, म्हणजे त्याच्याशी असलेली याची पूर्व बैठक आपल्याला पाहता येऊ शकेल. आणि बोस्टनच्या किनाऱ्यावर उतरल्यानंतर विवेकानंदांना प्राध्यापकाच्या वाट्याला यावं अशी एक गोष्ट येते आणि आपल्या जवळचं सगळं साहित्य ते विसरून जातात, हरवून जात. आता शिकागोला जायचं कसं? निमंत्रण नाही, बोलवल्याचं पत्र नाही, होते 4 संदेश तेही विसरलं गेलाय. याचं थोडं वर्णन अशासाठी करावयाचं आहे, दिग्गजांच्या वाट्याला सुद्धा परिस्थिती नावाचा विषय येतच राहतो. मोठेपण यायचं असेल तर वज्राचा निर्धार जसा लागतो तशी भट्टी सुद्धा तीच लागते की अग्नीत टाकल्यानंतर सुद्धा मिळ जळणार नाही असं सिद्ध करणाऱ्याला सोनं म्हणतात. अल्युमिनियम जळूनच संपून जात. त्याला उडता येत असतं म्हणून कदाचित विमान अल्युमिनियमचं असतं, पण सोन्याच्या परीक्षेचं एक सूत्र असं असतं, एव्हरीथिंग दॅट ग्लिटर्स इज नॉट नेसेसरीली ए गोल्ड, एव्हरीथिंग प्रूव्ज इटसेल्फ टू बी बर्न्ड प्रूव्ज टू बी गोल्ड. हे जे सोन्याचं असलेलं सूत्र आहे, या सोन्याच्या सूत्रासाठी जे जे म्हणून सोसावं लागेल
काय सोसलंय त्याचे 2-3 छोटेसे उल्लेख धावते तुम्हाला सांगतो की रेल्वे स्टेशनच्या असलेल्या वॅगन मध्ये उद्याच्या जगाला पसायदान सांगण्याची क्षमता असलेल्या विवेकानंद त्या रेल्वे स्टेशनच्या कोळशाच्या वॅगन मध्ये झोपतात आणि अंगावरच्या असलेल्या संन्यस्ताच्या वस्त्रानिशी पहाटे 2:30-3 ला कोणीही नाही असं असताना अवस्थेमध्ये रेल्वे स्टेशनच्याच असलेल्या नळाखाली आंघोळ करतात. ती वस्त्र आपली सूर्योदयापूर्वीच वाळली पाहिजेत हवेच्या साह्यानं आणि कोणी विचारणार नाही. तक्रार केली तर दुसरीकडे झोपायला जागा नाही यासाठी ते फिरतात. तारीखवार सांगतो मुद्दामून. 11 सप्टेंबरच्या व्याख्यानापूर्वी मी सांगितलेला प्रसंग फक्त 1.5 महिना अगोदरचा आहे. योगायोगानं एका गॅलरीमध्ये मिस हेल येतात आणि त्यांची नकळत नियतीनेच ठरवलेली असल्यामुळे माझा त्याचा निष्कर्ष असा आहे, विवेकानंदांच्या जीवनामध्ये आलेल्या स्त्रिया हाही एक नियतीचा एक वेगळा निष्कर्ष आहे. ही सगळी स्वतंत्र बोलण्याची सविस्तर प्रकरण आहेत. त्या पाहतात आणि त्यांना असं वाटतं म्हणून आपल्या नवऱ्याला घरात सांगतात की जरा बोलवता का तुम्ही. त्या कृती अशा करणाऱ्याचं ब्रेड विच इज टू बी थ्रॉट इन द बकेट बॉक्स म्हणून वरून असलेल्या नजरेतून पाहतात आणि विवेकानंदांना बोलवतात. विवेकानंदांना बोलल्यानंतर त्या दोघांची चर्चा होते आणि चर्चेत यांच्या लक्षात असं येतं की आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणारा अप्रतिम इंग्रजी असलेला या माणसाला सर्वधर्म परिषदेमध्ये आपण पाठवायचं नाही तर मग कोणी पाठवायचं. पण आपली पाठवण्याची प्राज्ञा नाही म्हणून हार्वर्ड विद्यापीठाचे तत्वज्ञान विभागाचे चेअर असलेल्याचे प्रमुख प्रोफेसर राईट यांना एक ते चिठ्ठी लिहितात आणि त्या चिठ्ठीत असं म्हणतात की आम्हाला असं वाटतं की हा मोठा तत्वज्ञ आहे पण आपण तर तत्वज्ञान विषयात हार्वर्ड विद्यापीठात शिकवतात, कृपया आपण याच्याशी परिचय करून घ्यावा असं आम्हाला वाटतं आणि परिचय तर आपल्याला जे सुचेल ते करावे. ही चिठ्ठी घेऊन हा सगळा बोस्टन टू शिकागो असा प्रवासाचा एक स्वतंत्र विषय आहे चर्चेसाठी. माझे एक स्नेही आहेत, त्या स्नेहांनी आणि मी मिळून त्याचं एक पुस्तकही लिहिलंय, विश्वविजयाचा आत्मविश्वास. नंतर एक ध्वनीत मुद्रिकाही तयार झालेली आहे. या विश्वविषयाच्या आत्मविश्वासाच्या पुस्तकात ते मीच माझ्या भाषणाचं ते पुस्तक झालंय. त्यामध्ये मी हा प्रसंग वर्णन करताना असं लिहिलंय की प्रोफेसर राईट यांच्याकडे ते जाताना अत्यंत घाबरत जातात. प्रोफेसर राईट त्यांना प्रथमतः वेळ देत नाही. याचं कारण भारतीय माणसाची त्यावेळची किंमत 0पेक्षा कमी आहे. हा देश दरिद्री आहे, हा देश गरीब आहे, हा देश गुलाम आहे. या देशावर अनेकांनी राज्य केलंय. या देशाला वैभव येईल असं म्हणणाऱ्या माणसांना वेडे या शब्दाने निर्भत्सना तर केलीच जाते पण याच्या इतका मूर्ख नाही असं म्हटलं जातं. द डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड अशा जिथे पाट्या आहेत त्या कालखंडातलं बोलतोय. हे आत्मविश्वासाने सांगण्यासाठी नरेंद्राची त्यांच्याशी चर्चा होते. वेदांत विषयावर चर्चा होते, धर्म विषयावर चर्चा होते, धर्माचे अन्वयार्थ सांगितले जातात, वेगवेगळ्या धर्मांमधलं साम्य ते सांगतात आणि स्वतः प्रोफेसर राईट चकित होतात. आपल्यापैकी कोणाची मुलं अमेरिकेत असतील तर शिकागोच्या ज्या हॉलमध्ये व्याख्यान झालंय त्या रस्त्याला आता विवेकानंदांचं नाव आहे आणि त्या हॉलचं स्वरूप आपल्यासारखंच आता बाह्यदर्शनी थोडस शॉपिंग सारखं किंवा बिग मॉल सारखं असलं तरी तो हॉल आहे. त्या हॉलमध्ये मी आता तुम्हाला सांगतो हे प्रोफेसर राईट यांनी त्या सर्वधर्म परिषदेच्या अध्यक्षांना उद्देशून दिलेलं पत्र वाचायला मिळतं. या पत्रातलं वाक्य असं आहे, हिअर इज अ मॅन हु इज मोर लर्नेड than our all learned professors put together. आमच्या देशातल्या सगळ्या व्यासंगी माणसांचं व्यासंग एकत्र केल्यानंतर ज्याच्या पासंगालाही तो पुरणार नाही असा एक निस्संग माझ्या समोर बसलेला आहे. याला आपण जर परिषदेमध्ये बोलावलं नाही तर आपण अमेरिकन म्हणून फार मोठी चूक करू. आय स्ट्रॉंगली रेकमेंड that he should be allowed for the speech. आणि तिथे या प्रोफेसर राईट यांचं वजन आहे त्यामुळे सर्वधर्म परिषदेची माणसं दबावापोटी नकळत कुठून आली ही उपाधी म्हणून यांना परवानगी देतात. म्हणून विवेकानंदांचं भाषण शेवटी होत, म्हणून विवेकानंद सगळ्यात शेवटी कोपऱ्यात बसलेले आहेत. शिकागो व्याख्यान असे जी पुस्तक आहे, पुस्तिका आहे पुस्तक म्हणण्यापेक्षा त्या पुस्तिकेमध्ये मी तुम्हाला सांगतो याचे संदर्भ पाहायला मिळतात. आणि असं एखाद्याला वेळ द्यायची नसली की जसं आपल्याकडे लवकर बोलावे, पटकन बोलावे, आपलं मुख्य व्हायचंय अमुक आणि शेवटी यांचं आणि त्याच्या अगोदरची झालेली भाषणं म्हणजे अशी भाषणं असतात की काय बोलायला नको. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंनी
विश्वंभर नावाच्या असलेल्या सत्राखाली महाराष्ट्र टाइम्स मध्ये 81 लेख लिहिले होते. त्या लेखामध्ये मला आता क्रमांक जरा आठवत नाही, पण या प्रसंगावर जो लेख लिहिला होता त्या प्रसंगावर वर्णन करताना प्राचार्य भोसले जे विवेकानंदांचे अरविंदांचे नुसतेच भक्त नव्हते तर एक मोठे अभ्यासकही होते. ते लिहिताना लिहितात की प्रसंगी माणसे येऊन बोलत होती, सर्वत्र त्या हॉलमध्ये प्रकाश होता, दिवे सर्वत्र पडलेलेच होते, उजेड सर्वत्र होता, बोलणारी माणसं बोलण्यासाठी तयार होती, त्यांच्या अंगावरची वस्त्र भरदारी होती, बोलण्याचा कागद त्यांच्या हातात असे, हातातला कागद समोर ठेवलेला असे, त्या असलेल्या मोडियमच्या समोर प्रकाशच प्रकाश असे, मात्र बोलणाऱ्यातून समोरच्यावर काही प्रकाश पडत नसे. असं ते त्यांच्या कल्पनेतल्या विषयाने लिहित होते. आणि हे सगळं चालू असताना विवेकानंदांचं नाव पुकारलं गेलं. विवेकानंद जाऊन उभे राहिले. या व्याख्यानाचं एक वैशिष्ट्य आहे. मी कधी प्रसंग आला सर तर मी एक दुसरा विषय माझा आवडीने मांडतो, दी शॉर्टेस्ट स्पीचेस हॅव्हिंग दी लॉंगेस्ट लाईफ. अशी 3 भाषणं माझ्या आवडीची आहेत. त्यातलं एक लिंकनचं, एक चर्चिलचं आणि एक विवेकानंदाचं. हे विवेकानंदांचं भाषण घड्याळ लावून 5 मिनिटापेक्षा कमी आहे. 11 सप्टेंबरचं विवेकानंदांचं भाषण 5 मिनिटाच्या आत संपतं, उपलब्ध आहे. घड्याळ लावून 5 मिनिटाच्या, म्हणून मी शॉर्टेस्ट शब्दप्रयोग जाणीवपूर्वक. आणि या भाषणामध्ये विवेकानंद उभं राहिल्यानंतर काय करतात विवेकानंद, मी प्रथम भारत मातेचं चिंतन केलं, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जोडती. दिव्यत्व हे प्रतिभेद नसतं, दिव्यत्व हे समर्पणात असतं. भाषणाला उल्लेख केल्यानंतर भारत मातेचं मी चिंतन करतोय, मी रामकृष्णांचं चिंतन करतो, वंदन करतो दोघांना आणि बोलायला सुरुवात करतो. आणि सभागृहात माझ्या 2 शब्दांनंतर सारं सभागृह उभं राहून टाळ्या वाजवायला लागतं. माय अमेरिकन सिस्टर्स अँड ब्रदर हे शब्द ते कोणते, पण त्या शब्दामुळे मला क्षणभर कळेना असं ना. ते म्हणतात की का टाळ्या वाजवत आहेत, उभं राहून बहुतेक भाषण ऐकायचं नाही अशी काही कल्पना आहे का. पण क्षणात असं लक्षात येतं की उत्स्फूर्त दाद आहे. आणि ते दाद असण्याचं एक सूत्र आहे. यापूर्वीच्या कोणत्याही भाषणात तो शब्द नसतो. एक किंबहुना सिस्टर्स आणि ब्रदर्स हे नातं माहीत नसलेली ती भूमी असते. 2 लेडीज अँड जेंटलमन या शब्दानच ती पाहिली जाते. 3 स्त्रीच्या उपभोग्यतेच्या कल्पनेपलीकडे कोणतीही कल्पना जिथे रुचत नाही, जिथे सौंदर्याला सुद्धा ओरबडण्याच्या विषयाच्या पलीकडे आस्वाद नावाच्या विषयाशी जोडलं जात नाही, तिथं स्त्रीच्या असलेल्या विभिन्न रूपाच्या द्वारे तिच्याकडे पाहिलं जाताना सहजगत्या भगिनी हा शब्द उच्चारला गेल्यावर लोकांच्या मनात प्रथमतः या हृदयीचे त्या हृदयी सांगितले असं लक्षात येतं आणि ते पल्लवीच होऊन एकदम पुढे येतात. आणि म्हणून आपल्याकडे स्त्रीची जी विभिन्न नाती आहेत, या विभिन्न नात्याचं सूत्र या निमित्तानं सांगून टाकतो, ती मातृत्वाशी जोडलेली आहेत. दिस इज द ओनली कंट्री माय फ्रेंड्स वेअर वी कॉल एज मदरलँड. ही मातृभूमी आहे, इथे आई हा शब्द आहे. स्त्रीचं रूप हे मातृत्वाशी जोडणं, हा मातृत्वाचा आशय ज्या भूमीमध्ये शिकवला गेला त्या मातृत्वाच्या आशयाचा विसर पडला आणि बिभत्सतेने आम्ही वागायला लागतो. त्याचं दर्शन बघण्याची इच्छा नसते, ती तुम्हाला आम्हाला बघावंही लागतं आणि वाचावंही लागतं. हे दर्शन तिथले घडलं आणि म्हणून सभागृहातली सगळी मंडळी उभी राहिली. आणि विवेकानंदांच्या भाषणात होतं काय, मी संन्यस्त धर्माच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो, मी भारत भूमीच्या वतीने धन्यवाद देतो, मी हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो. आणि असं पुढे बोलतात असं म्हणाले, मी असं काही मानत नाही की माझा धर्म श्रेष्ठ आहे. बाजूला बसलेले सगळे माणसं त्यांच्याकडे पाहायला लागतात. हे पहिलंच भाषण असं आहे, कारण यापूर्वीची सगळी झालेली भाषणं अशी, माझ्या धर्माचं मी प्रतिनिधित्व करतो, माझ्या धर्मा इतका चांगला धर्म नाही, माझ्या धर्मा इतका चांगला धर्म नाही, तुमच्या धर्मा इतका वाईट धर्म नाही. आणि हे म्हणतात की मी असा दावा करतच नाही की माझा धर्म फक्त उत्तम धर्म आहे, जगातले सारे धर्म उत्तम आहेत असं म्हणून भगवद्गीतेच्या त्या श्लोकाचा उल्लेख करून रुचिना वैचित्र्य म्हणत म्हणतात की जसे साऱ्या नद्या सागराला जाऊन मिळतात तसे सारे धर्म परमेश्वर नावाच्या व्यवस्थेला जाऊन मिळतात, असा माझा धर्म मानतो. या धर्माचं वैशिष्ट्य असं आहे, हा सर्व समावेशक आहे, हा उदार आहे,
हा सहिष्णू आहे, हा समजावून घेणार आहे, याला भिन्नता मानतच नाही. हा स्वातंत्र्याचा आणि समतेचा आग्रह समजावून सांगताना प्रथम बंधुत्वाचा अर्थ समजावून सांगतो. बंधुभावाचं नातं हे विश्वाला समजावून सांगण्यासाठी माझा देश आहे. मात्र बंधुभावाचं नातं तुटावं यासाठी करणाऱ्या लोकांना एक वेगळ्या प्रकारची असलेली व्यवस्था निर्माण करायची आहे. ज्यांनी क्रूरतेने अनेक प्रकारचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला, उल्लेख न करता ते ख्रिश्चन आणि मुसलमान धर्माविषयी बोलतात आणि त्याचाच आधार घेऊन ज्यांनी अनेकांनी रक्ताचे पाठ वाहिले. त्यांच्या भाषणाचा पुढचा शब्द असा आहे, या धर्मसभेच्या निमित्तानं ही सुरू होताना जी घंटा वाजवलेली गेली ती या सगळ्या असलेल्या क्रूरतेला, त्या क्रौर्याला औदार्यात रूपांतरित करेपर्यंत जर ते थांबलं नाही तर ती त्यांची उद्याची मृत्यू घंटा ठरेल असे मला वाटते. अत्यंत प्रभावी, अत्यंत जोरकस, अतिशय ओजस्वी, शब्दांना अत्यंत तीक्ष्णतेचा विचार असणारं हे भाषण. या भाषणाच्या अनुषंगाने आपल्याला एक गोष्ट सांगतो, विवेकानंद या दिवशी पासून 17 दिवस या कॉन्फरन्समध्ये बोलत होते. विवेकानंद फक्त 11 तारखेला बोलले असं नाही, 11 तारखेचं भाषण मर्यादित आहे. विवेकानंद 19 सप्टेंबरला हिंदू धर्मावर बोलले आणि हिंदू धर्मावर बोलताना त्यांनी असं म्हटलंय की माझा धर्म मला असं शिकवतो की डोळे बंद करावे, आतमध्ये पाहावं आणि शांततेचा अनुभव घ्यावा आणि डोळे उघडे केल्यानंतर ताबडतोब समोरचा जो दिसेल त्याला भगवंत मानून त्याला काहीतरी देता येण्यासाठी विचार करावा. हे ज्या धर्मानं मला शिकवलं तो धर्म हिंदू धर्म आहे. विवेकानंदांच्या भाषणातलंच पुढचं एक वाक्य सांगायचं असेल, दोज हू लिव्ह फॉर अदर्स आर अलाइव्ह, दोज हू लिव्ह फॉर देमसेल्व्स आर डेड. आणि बघा वर्तमान परिस्थिती नेमकी उलटी आहे. डोळे बंद करा आणि आत डोकवा, सारखी अशांतीच आहे. डोळे उघडे करा आणि बघा मला काय मिळतं याचा शोध आहे. म्हणून प्रश्न आहेत, म्हणून चिंता आहे, म्हणून विवेकानंदांचं चिंतन जरुरीच आहे. विवेकानंदांनी या भाषणामध्ये वेदांतामध्ये काय सायन्स आहे ते सांगितलं. ओम पूर्णमिदं पूर्णमिदः पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णात पूर्ण मिळालं तरी पूर्ण आहे, पूर्णातून पूर्ण वजा केलं तरी जे आहे ते शिल्लक आहे. अनंत अनादी असा असलेला या माझ्या धर्माच्या विषयाचा असा अंदाज तुम्ही बांधण्याचा प्रयत्न केला. माझ्या धर्मात कोणी यावं, गुण्या गोविंदानं राहावं, इथेच राहावं, आनंदानं राहावं. त्या आनंदानं जगण्यासाठी आमची कोणतीही अट नाही. मी माझ्या बाजूनं माझा स्वतःचा उल्लेख करताना असं म्हणेल, विवेकानंदांचं वाचनातले वाक्य नाही पण मी असा उल्लेख करतो की आम्ही असं नक्की मानायला तयार आहोत की या भूमीने हिंदू धर्माला 33 कोटी देव दिले. तुमचे 4 नावं ऍड करायला काहीच हरकत नाही. मुंबईच्या परिभाषेत बोलायचं झालं तर ओनरशिप मध्ये फ्लॅट द्यायला तयार आहोत, रेंटल नाही. पण एवढं तर लक्षात ठेवाल की रेसिप्रोकल तसा वागायचं असतं. मला काय म्हणायचं ते समज नाहीत की आपण जाणकार आहोत. ही परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण करण्याच्या विषयात, सहिष्णुतेच्या विषयाचं सूत्र विवेकानंद बोलताना या सगळ्या मंडळींना सांगतात की माझ्या देशामध्ये सर्वात मोठ्या असलेल्या तत्वज्ञानात तुम्हाला माहीत नव्हता तेव्हा विज्ञान शब्द होता. अथर्व शीर्षक विज्ञान हा शब्द आहे. तो ज्ञानमय विज्ञानमय विषय हा शब्द ज्यावेळी लिहिला गेला त्यावेळी विज्ञान नावाचा विषय होता. आता कोणी म्हणेल इतक्या जुनं सांगतो, मी पुढचं सांगतो. 1905 साली आईन्स्टाईनचा लेख आहे, विवेकानंदांच्या मृत्यूनंतर आहे, 3 वर्षानंतर आहे. त्या लेखामध्ये आईन्स्टाईन असं म्हणतो की मॅटर अँड एनर्जी या दोन्ही विषयामध्ये ते संपतात आणि पुन्हा निर्माण होतात. याच्या संबंधाचा असलेला सिद्धांत एका महापुरुषानं अमेरिकेत स्पिरिच्युअलिटीच्या माध्यमातून समजावून सांगितला की अस्तित्वात काहीच नसतं आणि अस्तित्वात काही येतही नसतं, आम्ही कशाचेच निर्माते नसतो. हा सिद्धांत समजावून सांगणारे विवेकानंद मॅटर अँड एनर्जी नावाच्या विषयाचा सिद्धांत समजावून सांगत होते. आईन्स्टाईन जगदीशचंद्र बोसांनी नंतर प्राण्यांमध्ये आणि फुलांमध्ये जीव असतो हा सिद्धांत मांडताना ज्याचा आधार घेतला, त्या आधाराचं वैशिष्ट्य सांगताना त्यांना म्हटलं, ते म्हणतात की असं होतं हे आम्हाला समजत नव्हतं, ते त्यापूर्वीच अस्तित्वात होतं. कारण भारतीय तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य असं आहे की तत्वज्ञान व्यक्तिनिष्ठ नाही,
वेद नावाचे विषय अपौरुषी आहेत. 2 अधिक 2 बरोबर 4, 2 गुणिले 2 बरोबर 4 या समीकरणावर कोणाचीही असलेली मालकी नाही. न्यूटन बसला होता झाडाखाली आणि त्याने फळ खाली पडलं, याचा त्याने विचार केला आणि त्याला असं वाटलं की फळ खाली का पडतं, वर का जात नाही. याचा विचार करता करता त्याच्या लक्षात असं आलं की पृथ्वीची गुरुत्वाकर्षणाची शक्ती, ग्रॅव्हिटी फोर्स असल्या कारणामुळे खाली फळ पडतं. याचा संदर्भ देत देत आईन्स्टाईन आपल्या भूमिकेचं विश्लेषण करताना विवेकानंदांच्या 19 सप्टेंबर 1893च्या व्याख्यानाच्या सूत्राबद्दल बोलताना असं म्हणतो की विवेकानंद म्हणत होते ते फार रास्त होतं. न्यूटनला ग्रॅव्हिटीचा सिद्धांत कळण्यापूर्वी फळ खालीच पडत होतं. फळ खाली पडतं याचा आम्ही विचार केला नव्हता, त्याने विचार केला. न्यूटन हा गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचा जनक नाही, तो शोधक आहे. जनक नावाची व्यवस्था अस्तित्वात आहेच, ती चालत असते, सतत राहते, बदलत गेली, फॉर्म बदलत जातो. म्हणून तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये हजारो वर्षानंतर सुद्धा या देशाचं असलेलं पुरातन वैभव चालू राहतं. आपण हे सूक्ष्मतेने हा मायक्रोस्कोपिकली ऑब्झर्व करण्याचा विषय आहे. मी मगाशी एक वाक्य बोललो होतो, त्या वाक्याकडे तुम्हाला नेतो की मी असं म्हटलं होतं की जमशेदजी टाटांच्या असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या इंडस्ट्रीच्या विषयात संशोधनाचं मूल्य सांगताना विज्ञानाच्या असलेल्या सूत्रात सायंटिफिक डेमोक्रेसी ज्यांनी एक्सप्लेन केली आणि वर्तमान परिस्थितीत तुम्ही आम्ही ज्याला धर्मनिरपेक्षता म्हणतो, या धर्मनिरपेक्षतेचा फार यथार्थ अर्थ विवेकानंदांनी त्याच वेळी सांगितला. म्हणून 11 सप्टेंबरच्या दिनाला विश्व बंधुत्व दिन असं म्हणतात. स्वातंत्र्य आणि समतेपेक्षा बंधुता जास्त महत्वाची असते, ती जास्त मोलाची असते. आणि स्वातंत्र्य आणि समता मेंदूतून जन्म घेतात, बंधुता हृदयातून जन्म घेते. मगाचं पुन्हा भाव आणि तर्क या विषयाशी जोडणारं वाक्य सांगायचं असेल तर ही बंधुता आम्हाला शिकवावी लागत नाही. याचं कारण असंच जगायचं असतं असं आम्हाला शिकवलं गेलं. म्हणून आमच्याकडे आमची कोणती असलेली गृहिणी स्वयंपाक करून वाढण्यापूर्वी चुलीला नैवेद्य दाखवते. भगवंताला देते त्यावेळी नैवेद्य दाखवते, म्हणजे तू परवानगी देणार असशील तर मी घेतो असं म्हणतो. नैवेद्याचा अर्थ असा आहे, जे जे प्राप्तव्य आहे ते ते समर्पित आहे, अनुमतीनंतर ग्रहण करायला मिळतं, त्याला नैवेद्य असं म्हणतात. ही धारणा आमच्या तत्वज्ञानामध्ये असल्यामुळं तुमच्यासह नांदावं, तुमच्या बरोबर नांदावं, गुण्या गोविंदानं नांदावं, सारे धर्म समान आहेत. याच वाचनात विवेकानंदांचा इंग्लिश शब्द असा आहे, युनिव्हर्सल. आय एम proclaiming, visualizing a religion which is a universal religion. त्याचा शब्द युनिव्हर्सल रिलिजन आहे, सर्वांना सामावून घेईल, सर्वांच्या लक्षात येऊ शकेल. पण ज्या रिलिजनचा असलेला गाभा कणव असेल, कारुण्य असेल, समज असेल, दुःख असेल, दुसऱ्याच्या दारिद्र्यापर्यंत स्पर्श करणारा असेल, दुसऱ्याच्या अंतःकरणातला शिव पाहणारा असेल, अशा अद्वैताच्या विषयाचा अनुभव घेणारा असेल, क्रौर्याचा नसेल, उपभोगाचा नसेल, ओरबडण्याचा नसेल, हिंसेचा नसेल, कामजीवनाच्या उच्छादाचा नसेल आणि समतोल विवेकाच्या धर्माविषयाशी जोडणाऱ्या मोक्ष प्राप्तीकडे वाहत जाणाऱ्या गंगेसारखा असेल, त्या हिंदू धर्माच्या प्रतिनिधित्वाचा विषय घेऊन मी आपल्या पुढे बोलतोय असं विवेकानंद बोलत होते. आणि आपण आजही ती वर्तमानपत्र उघडून पहा, 30 पानं विवेकानंदांवर भरून येत होती वर्तमानपत्राची. हे विवेकानंद तर आपण ऐकलेत, पण 11 सप्टेंबरला विवेकानंद ज्या दिवशी आपल्या घरी जाऊन झोपले त्याचं वर्णन असं आहे की रात्रभर झोपले नाहीत. कांचन कामिनी कीर्ती, मगाशी एक शब्द वापरला, का नाही झोपले? छोट्या परिचयात बरं बोललं तर माणसाला बरं वाटतं. सगळं जग कौतुक करतंय विवेकानंदांचं आणि रात्री विवेकानंद झोपले नाही. त्याचं वर्णन असं आहे की ज्या ठिकाणी उतरले होते त्या ठिकाणचा गालिचा काढून टाकला आणि फरशीवर झोपले. उशी डोक्याखाली घ्यायची म्हणून घेतली नाही. त्याचं पत्र आहे, स्वामी विवेकानंदांची पत्रे, असं 2000 पानांचं एक पुस्तक आहे. आपण जरूर वाचावं अशी माझी प्रार्थना आहे, आपल्याला कळकळीची प्रार्थना आहे. त्या तेजासिंग पेरुमलला लिहिलेल्या पत्रात मी सांगतो, हा प्रसंगाचा उल्लेख ते करतात. आणि रात्रभर खाली उशीवर डोकं ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी उशी पूर्णपणे ओलीचिंब झाली होती.
जो माझा देश, जी माझी अनेक माणसं आजही दारिद्र्यात आहेत, दुःखात आहेत, त्यांना दारिद्र्य नावाच्या विषयाचा स्पर्श कमीभर तसूभर झालेला नसताना माझ्या असलेल्या देशातला कुत्रा सुद्धा उपाशी असेल तर मला अन्न ग्रहण करण्याचा अधिकार नाही, माझ्या धर्मानं मला तो दिलेला नाही. जोपर्यंत त्यांची पोट व्यवस्थितरित्या भरत नाहीत तोपर्यंत धर्म नावाचा विषय त्यांना समजावून सांगताना मलाच मोठा त्रास होतो, तेव्हा मला हा सन्मान घेण्याचा असलेला योग सुद्धा व्यतीत करतो असं म्हणत जे रडत होते ते विवेकानंद समजले पाहिजे. मानाच्या उच्च शिखरावर ज्यांना कुठल्या गोष्टीचा विसर पडत नाही. समाज हा माझ्या बाळपणाचा पाळणा आहे, तीच माझी तारुण्याची फुलबाग आहे आणि तीच माझ्या वार्धक्याची वाराणसी आहे असं मानणारा मनुष्य समाजाचं चिंतन करतो. त्याचा प्रवास व्यक्तिनिष्ठतेपासून समष्टीकडे जात असतो. असा व्यक्तिनिष्ठतेपासून समष्टीकडे जाणाऱ्या समाजाचं वर्णन विवेकानंद सातत्यानं करत होते आणि त्यांनी त्या ठिकाणी या सगळ्या भूमिका मांडत असताना ते एके दिवशी ख्रिश्चन धर्मावर आणि बौद्ध धर्मावरही बोलले. बौद्ध धर्मावर बोलत असताना त्यांनी इट्स अ रिबेल चाइल्ड ऑफ हिंदुइझम असा उल्लेख केला आणि ख्रिश्चन धर्मीयांना तर त्यांच्या सभेमध्ये जाऊन अत्यंत स्पष्टतेने आणि टोकाचा जाऊन उल्लेख केला की आपण आमच्या समाजामध्ये येऊन आमच्या धर्माला, आमची माणसं त्यांच्या स्वातंत्र्याच्या आणि भाकरीचा सौदा करत करत तुम्ही त्यांचं धर्मांतर करतात. आमच्या देशातल्या सामान्य माणसाला धर्म शिकवण्याची गरज नाही. सिंहाच्या गुहेत जाऊन त्याची आयाळ धरावी आणि आयाळ धरल्यानंतर त्याला चावू देऊ नये अशा भरतपुत्राचा वंशज असलेला हा विवेकानंद सभेमध्ये त्या सगळ्या मिशनऱ्यांच्या समोर बोलताना असं म्हणतो, माझा धर्म किती मोठा आहे काय सांगू तुम्हाला. माझ्या देशातला भिकारी सुद्धा अभंग म्हटल्यावर भीक मागतो आणि एवढंच नाही, तो भीक घेताना असं म्हणतो की तू देशील तरी तुझं कल्याण आहे आणि नाही देशील तरीही तुझं कल्याण आहे. त्या देशातल्या धर्माला तुम्ही शिकवायला जातात. ख्रिश्चनानं उत्तम ख्रिश्चन व्हावं, मुसलमानानं उत्तम मुसलमान व्हावं. सर्व धर्मीयांनी आपला स्वतःचा धर्म सोडण्याचं काहीही कारण नाही. हिंदू धर्मीयांनी सुद्धा अधिक विशालतेने उत्तम हिंदू व्हावं, धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जावं असा प्रयोग करणाऱ्या माणसांना धर्म समजलाच असं मला वाटत नाही. आणि फार अगदी नेमकेपणे सांगायचं ते निरुत्तर करून टाकतात. आणि सगळ्या दिग्गजांच्या वाट्याला जे येतं ते विवेकानंदांच्याही वाट्याला येतं की काही केल्या या मिशनऱ्यांना सुचत नाही की असंच चालू राहिलं तर जरा पंचायत होईल आणि मग एके दिवशी डिमॉरलाइज करण्याचा एक अत्यंत अभूतपूर्व प्रयोग करायचं ठरवतात आणि एका सुंदर वयात आलेल्या तरुणीला विवेकानंदांना संध्याकाळच्या वेळी भेटायला पाठवतात. ज्यावेळी विवेकानंद पहुडलेले असतात आणि काहीतरी चिंतन करत असतात, मंद दिवा घरात चालू असतो आणि एकदम ती मुलगी एकटीच आत येते आणि भीत भीत विवेकानंदांना पर्सनॅलिटी अशी अशा अर्थानं भीत भीत पाठवलेलं आहे चारित्र्य हननाचा प्रयोग करण्याच्या दृष्टिकोनातून. आणि म्हणून त्या मुलीला बघितल्यानंतर विवेकानंदांचं त्यावेळेचं वय 30 वर्षाचं आहे. वयाचा उल्लेख एकंदर पुरुषार्थ या संकल्पनेशी जोडण्यासाठी केला पाहिजे. आणि ती मुलगी भेटायला येते आणि ती बोलण्याच्या अवघात असं म्हणते, माझ्या मनातली एक इच्छा आहे, बोलली तर चालेल का स्वामीजी? म्हणजे जरूर बोला, तुम्ही मला भेटायला आलात, जरा वेळ तुम्ही जी ही वेळ आहे, पण तुम्ही बोलायला काही हरकत नाही, तुमच्या मनात काही असेल तर. आणि मनातल्या विषयाच्या अनुषंगानं ती मुलगी प्रश्न असा विचारते तिच्या मनातल्या इच्छेचा की माझी अशी इच्छा आहे की तुमच्यासारखा दैदिप्यमान पुरुष हा माझ्या पोटी जन्माला यावा, म्हणून आपण माझ्याशी विवाह करावा. विवेकानंद उत्तर देतात, माझ्यासारखा दैदिप्यमान पुरुष जन्माला यावा हा भविष्यकाळ पाहून माझ्याशी विवाह करण्यापेक्षा समोर उभ्या असलेल्यालाच जर पुत्र मानलं तर आपली इच्छा पूर्ण आत्ताच होऊन जाईल. ग्रेट कॅरेक्टर फॉर्मेशन आहे ते. मी इतकी पुस्तक वाचल्यात, आता वेळ फार कमी, अडचण अशी आहे, इतकी या संदर्भातलं वाचन केलं, इतकासा छोटासा डाग नाही विवेकानंदांच्या चारित्र्यावर. ए नॉलेज विथ कॅरेक्टर, ए सायन्स विथ ह्युमॅनिटी. फायनान्स मधली त्यांची भाषण याचा अर्थ दी कॉमर्स विथ मोरॅलिटी, दी वेल्थ विथ वर्क, दी वर्शिप विथ डिव्होशन.
इज विवेकानंद. हे कॉम्बिनेशन आहे त्या पर्सनॅलिटीचं, विचाराच्या सूत्रात. आणि मग तिथे सगळा प्रयोग चालू असताना मी थोडी उडी मारतो, आपण मला क्षमा करा. आणि तिथून ते लंडनकडे येतात आणि त्या मगाशी सांगितलेलं लंडनच्या शाळेमध्ये त्यांचं शिक्षणावर भाषण होतं. त्या शिक्षणाच्या भाषणाचा थोडक्यात उल्लेख करतो. आणि त्या भाषण ऐकल्याबरोबर निवेदिता आपला सगळा असलेला लंडन मधला विषय सोडून यांच्याबरोबर येतात. ते नाही म्हणतात त्यांना हिंदू धर्म स्वीकारायला, आपण नंतर विचार करू. तुम्ही ख्रिश्चन धर्म सोडण्याचं कारण नाही, कारण ते एका ख्रिस्तो धर्मोपदेशकाच्या कन्या आहेत. डॉक्टर शास्त्रींनी कर्मयोगिनी निवेदिता नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. विवेकानंद केंद्राचं ते काम करतात. त्यांनी फार सुरेख वर्णन केलंय. 8 वेगवेगळे पैलू निवेदितांचे दिले आणि तिथे त्यांचं शिक्षणावर भाषण होतं. त्यातले मुद्दे 3 आहेत. एक, एज्युकेशन इज अ प्रोसेस ऑफ कल्टिव्हेशन ऑफ माइंड. रामकृष्ण परमहंस. हे मी बोलतोय पुढचं, हे वाक्य त्यांचं पहिलं आहे. त्यांचं वाक्य इंटरप्रिटेशन, शिक्षणाचा अर्थ असं जर झटझट सांगतो. नंबर 2, it is not only information which is to be passed on to the other which he doesn't know. We don't consider it to be knowledge. It is not the information nor the knowledge. We want to create a wisdom through the education. Unless you create a wisdom through education, that is not education. Number 3, जरा विवेचनातलं रूपांतर करून सांग. ज्या शिक्षणानं मन तयार संस्कारित होतं, ज्या शिक्षणानं मेंदूला कौशल्य प्राप्त होतं आणि ज्या शिक्षणामुळे मनगट नावाचा विषय शक्तियुक्त तयार होऊन भक्तियुक्त वागतो, शक्तियुक्त तयार होऊन भक्तियुक्त वागतो, तो सहिष्णू राहून जयिष्णू होतो. हे शिकवतं ते शिक्षण. काय सूक्ष्मता आहे. एका व्याख्यानामध्ये एखाद्याला वाटावं की आपण राजीनामा देऊन धर्म स्वीकारावा आणि धर्म स्वीकारू नये असं सांगा. बंडल ऑफ इन्फॉर्मेशन इज नॉट एज्युकेशन. आणि आता जे चाललंय ना सगळं, मी त्याच्यावर बोलत नाही शिक्षणाच्या अन्वय अर्थाचा आत्ताचा विषय. या सगळ्या भाषणानंतर विवेकानंद पुन्हा भारतात परत येतात आणि आपल्या माहितीसाठी सांगतो, हिंदू धर्माचं सारं कौतुक विवेकानंद त्या देशात करतात आणि इथे आल्यानंतर तुमच्या आमच्या समोरच्या भाषणामध्ये अत्यंत कडवटपणे बोलतात. सत्काराच्या भाषणात कडवटपणे बोलतात. त्यांचं एक मद्रासला भाषण आहे. त्या भाषणामध्ये ते म्हणतात, तुम्हाला धर्म समजलाच नाही. इथे बसू नकोस, इथे उठू नकोस, याला शिवू नकोस, तिकडे जाऊ नकोस. अशा सोहळ्यात तुम्ही धर्म गुंडाळून ठेवला. मी याचं वर्णन करताना असं म्हणतो, 1897 साली हा समाज सजग झाला असता तर 27 साली महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह किंवा काळाराम मंदिराचा सत्याग्रह करण्याचा प्रसंग या देशात आला नसता. आणि हा प्रसंग आला नसता तो सोशल इंजिनिअरिंग नावाच्या विषयाखालचे सारे विषय जे वर्तमानात 66 वर्षानंतर चालू आहेत तेही शिल्लक राहिले नसते. पण नियतीला ते मान्य नव्हतं. कारण आम्ही ज्ञानेश्वरांनाही छळायला कमी केलं नाही, तेव्हा विवेकानंदांचं ऐकून आम्ही बदलून जाऊ इतके आम्हाला तुम्ही कच्चे समजतात का, असं विवेकानंदांनाही सांगणारे कमी पडणार नाही. असा समाजातला तो घटक होता. म्हणून विवेकानंद फार प्रहार करतात. बरं, विवेकानंदांची भारतातली भाषणं ही विवेकानंदांच्या पाश्चिमात्य भाषणांच्या नेमकी विरुद्ध आहेत. एका वाक्यात सांगतो, तिथे त्यांनी थेरॉटिकल वेदांत सांगितला जो त्यांना माहित नव्हता, आणि इथे त्यांनी प्रॅक्टिकल वेदांत सांगितला जो जगायचा होता. हा प्रॅक्टिकल वेदांत तुम्ही आम्ही आजही जगण्याचा प्रयत्न कमी करतो असं मला वाटतं, किमान मी करतो असं मला वाटतं. मी तुम्हाला त्या वाक्यात सहभागी करणं बरोबर नाही. हा प्रॅक्टिकल वेदांत मला जगता आला पाहिजे. हे बोलणं नाही, हे जगणं आजही या भूमीमध्ये कमी आहे. What politicians are doing is another point. ते त्यांना त्यांचं जी गणित असतात ते त्यांच्या गणिताप्रमाणे त्यांना करू द्या. ऍज अ सिटीझन, ऍज अ पर्सन, ऍज अन इंडिव्हिज्युअल, व्यक्तीचं समष्टीकडे असलेलं रूपांतर जाण्याच्यासाठी माझ्यामध्ये असलेलं सारं दुःख नावाचा विषय समोरच्याचं दुःख दूर करण्याकरता करायचं असेल तर त्याच्या आणि माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अंतर नाही असं जर माझं अद्वैताचं तत्वज्ञान सहिष्णुतेच्या वृत्तीने मला समजून सांगत असेल तर कोणत्याही प्रकारे तो माझ्यापासून अभिन्न आहे असं मी मानतो का? आणि असं मी मानत असेल तर व्यवहारामध्ये भिन्नता नावाचा विषय जन्म कसा घेतो असा विवेकानंदांचा आपल्या सगळ्यांना उद्देशून प्रश्न आहे.
भारतीय व्याख्यान या पुस्तकामध्ये माझ्या मोहिमेची योजना या शीर्षकाखाली लिहिलेल्या आपल्याला वाचायला मिळणाऱ्या भाषणात ते अत्यंत सुस्पष्टपणे म्हणतात, हा देश श्रद्धेचा आहे, हा देश धर्माचा आहे. पण या देशानं धर्माचा यथोचित अर्थ समजावून घेतला तर उद्याच्या येणाऱ्या कालखंडामध्ये तो हा धर्माचा योग्य अर्थ जगाला समजावून सांगणार आहे. कारण मी असा एक येणारा कालखंड पाहतो आहे की ज्या कालखंडात अर्थाचं थैमान माजेल, धर्म नावाचा विषय कमीपणा आणत आणत अधर्माकडे वाटचाल करत जाईल. कामजीवनाच्या उच्छादातून कामजीवनाचे असलेले सारे वेगवेगळ्या प्रकारचे असलेले विपर्यास आपल्याला दुर्दैवानं बघायला मिळतील. समाजातली नाती संपुष्टात येतील. माणसं विज्ञानाच्या साह्याने पलीकडे झेप घेत घेत अनेक गोष्टी शोधून काढण्याचा प्रयत्न करतील. मंगळावरची पाणी बघण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसांना शेजारी माझ्या माणसाला शुद्ध पाणी मिळत नाही याचं भान राहणार नाही. मी चार्टर्ड अकाउंटंट असल्या कारणामुळे पुढची वाक्य माझी म्हणून जोडतो. आतापर्यंतची विवेकानंदांची जोडले. आजचे संदर्भ देऊन बोलायचं झालं तर आपल्या माहितीसाठी मी सांगतो, 28% माणसं या देशात आज दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत. आणि दारिद्र्य रेषेच्या खालचा अर्थ जो त्यांनी व्याख्येत मानलेला आहे तो असा आहे, ज्याला आपल्या शरीराला साधारणपणे 1800 कॅलरी कन्झम्पशनला लागतात. कन्झम्पशन म्हणून तेवढे अन्न ज्याला मिळत नाही तो, आणि निर्वाणाचे सारे विषय नीटपणे करता येत नाही तो, 6 महिन्यापूर्वीचा अहवाल आपल्याला धक्का बसेल ऐकून. असे 61 कोटी माणसं म्हणजे 54% लोकसंख्येच्या माणसं आजही या अवस्थेत आहे. ही अवस्था किमान माझ्या मनाला तरी छेद देते का? मला विवेकानंदांचं वर्णन भावतंय. ते असं म्हणतात, पाश्चिमात्यांच्या विचारसरणीत असलेल्या दैदिप्यमान प्रकाशामध्ये, आता पुढचं वाक्य मी जोडतो, म्हणजे ग्लोबलायझेशनच्या विषयाच्या खाली असलेल्या पैशाच्या सगळ्या वातावरणामध्ये निर्माण केलेल्या कल्पनेतून आम्ही धर्म विसरलो, अधर्माकडे गेलो. आम्ही कामजीवनाचे उच्छाद मांडले आणि विवेक संपवून टाकला. आम्ही अर्थ नावाच्या विषयाला अनर्थाकडे नेलं आणि मोक्ष नावाचे खोटे प्रमाण मांडत मांडत आम्ही बुवाबाजी सुरू केली. आणि आम्ही जगद्गुरूच्या संकल्पनेमध्ये पुढे जाऊ असा आम्ही दावा करतो. अरे तुम्हाला धर्म नीट समजणार नाही, धर्माचा जरा नीट अभ्यास करा आणि तो अभ्यास करून तसं जगून दाखवा, म्हणजे दुसऱ्याला सांगता येईल की जगायचं असं असतं. फूल असतं ते डोक्यावरही लावतात आपल्या भगिनी, पुरुष लावतात कोटावर. पण असं म्हटलं जातं की ते फूल केव्हा तरी कोमेजतं आणि ते कोमेजलेलं फूल आपण बाहेर टाकतो. ज्याला धर्म समजावून घ्यायचा असतो त्याने फूल डोक्यावर वाहण्याच्या कल्पनेपेक्षा, डोक्यावर लावण्याच्या कल्पनेपेक्षा किंवा शर्टला लावण्याच्या पेक्षा ते भगवंताच्या चरणी व्हावं. कारण भगवंताच्या चरणी वाहिलेल्या फुलाला कोमेजलं म्हणत नाही, निर्माल्य म्हणतात. आयुष्य हे निर्माल्य करणं हा विवेकानंदांचा संदेश आहे. रूप रंग वा असो गंधही यातील माझे काहीच नाही. वक्तृत्व वाघ वैभवी, सावरकरांच्या शब्दात सांगायचं, तुझं अर्पी आहे, माझं काहीच नाही. आरती भी हो रही है, दीप बनकर क्या करूंगा. पुष्पमाला चढ़ रही है, फूल बनकर क्या करूंगा. मालिका का एक तंतु, गीत का मैं एक स्वर हूं. पूज्य मां की अर्चना का एक छोटा उपकरण. आई एम एन इंस्ट्रूमेंट ओवर द सर्विस ऑफ दिस पर्टिकुलर नेशन. Forget because politicians are not going to change this nation. Never the politicians have changed it. It is the social leadership, it is the cultural leadership. It is the devoted leadership that gives the direction to the public in the society at any time in the history of the world. And tomorrow it is going to happen that definitely this type of leadership will change this particular country, which will one day or the other in the coming decades will prove itself that it is going to be not only rule as a Mahasatta, but as a Jagat Guru. आम्हाला महासत्ता नाही व्हायचं, कारण सत्ता भ्रष्ट होते, महासत्ता ही भ्रष्ट होते. महासत्तेला कोणाला तरी संपवण्याची इच्छा असते, इथे जगवण्याची इच्छा आहे. संपणं आमच्या वाट्याला यावं आणि जगणं तुझ्या वाट्याला यावं, याचं नाव विवेकानंद आहे. मी जेव्हा अमेरिकेत होतो तेव्हा माझं भारतावर प्रेम होतं. विवेकानंदांचं वाक्य आहे, मी आता भारतात परत आलोय, मी आता भारत मातेची पूजा करेन. उतरले इथे आणि माती फासली आणि त्या मातीच्या साह्याने म्हणताना असं म्हटलं की हे आम्हाला करायचं आहे.
मला खूप वेळा असं वाटतं की विवेकानंदांचा विचार करायचा असेल तर विवेकानंदांच्या शब्दात सांगायचं असेल तर तुमच्या आमच्यासाठी विवेकानंदांनी एक मंत्र दिला आहे. फार धावता आढावा मी घेतोय याची मला कल्पना आहे, कारण ते एका व्याख्यानात बसवणं कठीण आहे. म्हणून व्याख्यान ऐकून विवेकानंद मोठे होते हे ऐकून परत जावं असं मला वाटत नाही, किंवा हे सांगून परत जावं असंही वाटत नाही. जगण्याच्या प्रक्रियेचा एक संकल्प असावा. तो किमान महाराष्ट्र सेवा संघाच्या या व्याख्यानमालेच्या निमित्तानं आम्ही पितृंना स्मरतो आहे. असे जे जे म्हणून अवकाशात गेलेले आहेत त्यांना आम्ही संकल्पानं आता काहीतरी पाणी द्यायचंय उदक म्हणून, अशी ही व्याख्यानमाला आहे ना. मग विवेकानंद म्हणतात तसं आम्ही संकल्प करायचा, सगळे मिळून ठरवूया. विवेकानंद असं म्हणतात की कोणती तरी एक कल्पना घ्या आणि त्या कल्पनेप्रमाणे जगा. मी विवेकानंदांचं मूळ इंग्रजी वाक्य सांगतो, टेक अप वन आयडिया, थिंक ऑफ दॅट आयडिया, लिव्ह इन दॅट आयडिया, लिव्ह LEAV all other ideas, dream of that idea, do not think any other idea, let your muscles, bone, blood be that idea, let your brain do not allow to think any other than that particular idea. This is the only one way how the great spiritual giants can be created, by becoming such spiritual giants in the society. Take it from me that tomorrow this particular country will again come on that particular road where it will guide to everything to the entire world by way of not its only theoretical philosophy but its practical behavior through this society. I request you that let us pray to accept such type of ideas in our life and try to live accordingly in the remaining life. असं अत्यंत जबरदस्त आघात करणारं मूळ इंग्रजी विधान आहे. याचं मराठीमध्ये रूपांतर करून सांगण्याची आवश्यकता नाही, इतक्या छोट्या छोट्या वाक्यांनी ते बांधलंय. उर्वरित आयुष्य हे संकल्पासाठी आहे, जगणं नावाच्या विषयासाठी आहे, राष्ट्रासाठी काही करायचं यासाठी आहे, परस्परांच्या चालीमध्ये एकतानता साधूया यासाठी आहे. जाज्वल्य मातृभूमी श्वासात नित्य होती, सर्वस्व अर्पणाची ती धुंद लाट होती, अशी कल्पना घेऊन जगण्याचं आहे. किती काव्याच्या ओळी सांगू, जाणकारांना याच्यापेक्षा अधिक सांगणं अशासाठी संयुक्तिक नाही की आपण मला थांबा असं चेहऱ्यावरूनही म्हणत नाही आणि अध्यक्षांच्या जवळ कोणत्या प्रकारची घंटाही नाही. पण पुन्हा नक्की यायचं असल्या कारणामुळं आपण सगळ्यांना विवेकानंदांच्या ज्या मघाच्या सूत्राचा अर्थ सांगितला तो मोजक्या शब्दात सांगतो. संकल्प करावा हातात, त्या स्मृतींना आणि पितृंना देण्यासाठी पाणी द्यावं, ऋषींना आणि देवांना त्या या हाताने द्यावं, पितरांना ते सांगितलेल्या धर्माच्या सूत्राप्रमाणे द्यावं आणि देताना असं सांगावं, जन्म घेतला आहे या भूमीत, जेवढे श्वास शिल्लक आहे त्या श्वासातले काही श्वास तरी दुसऱ्याचे श्वास समजून घेण्याकरता घालवेल. जी ताकद असेल त्या ताकदीने घालवेल. ताकद चिमणीची असू शकते, ताकद खारीची असू शकते, ताकद माशाची असू शकते, ताकद मगराची असू शकते व हत्तीची असू शकते. ताकद ही सगळ्यार्थानं साधीच असते. खारीची असली तरी ती मोठी असते, कारण रामाच्या सेतूत हनुमंतापेक्षा तिचंच नाव शिल्लक असतं. एवढा खारीचा वाटा आम्ही नक्की उचलू, असं या सभागृहात असलेल्या उजव्या बाजूच्या विठ्ठलांच्या चरणी आपण सर्व मिळून सांगण्याचा प्रयत्न करत असताना, विवेकानंदांच्या स्मृतीला या पितृस्मृतीच्या निमित्तानं वंदन करत असताना सगळे मिळून उठताना असं ठरवूया, जे जे म्हणून करता येईल ते इतरांसाठी थोडं बहुत करताना माझ्या आयुष्याचा जो काही काळ मला घालवता येईल त्याप्रमाणे मी घालवेन आणि माझ्या आयुष्यातल्या आनंदाच्या क्षणापेक्षा दुसऱ्याच्या चेहऱ्यावर त्याचं दुःख दूर झाल्यामुळे समाधानाचा जो छटा येते त्या समाधानाची छटा पाहत पाहत या डोळ्यांना मिटण्याची विवेकानंदांनी आज्ञा द्यावी, अशी विवेकानंदांची चरणी प्रार्थना करतो. इतक्या तळमळतेने आणि इतक्या उद्युक्ततेने, इतक्या रसिकतेने तुम्ही ऐकत आहात. आपल्या रसिकतेला
वंदन करतो, विवेकानंदांच्या चरणी ही शब्द सुमनांजली वाहतो. आपल्या सोशिकतेबद्दल माझ्याजवळ शब्द नाही.